असेल तर. हॅलो स्नेहा, हॅलो अंजली, हॅलो सानिका, हॅलो अनुश्री. अरे वा, आज मेजॉरिटी मुली आहेत. सो गर्ल्स पॉवर. छान गेला, सोपा होता. नाईस, गुड, व्हेरी गुड. ओके, सो आता आपण मॅथ्सला बाजूला ठेवूया आणि आपण सायन्सवरती येऊया. तर सायन्स पार्ट 1चा हा व्हिडिओ आहे किंवा हे लाईव्ह स्ट्रीम आहे. याच्यामध्ये आपण बेसिकली काय काय करणार आहोत ते मी ते शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण चॅप्टर वाईज वेटेज बघणार आहोत. ठीक आहे, पहिली गोष्ट तर आपण चॅप्टर वाईज वेटेज बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणता चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट कोणते चॅप्टर्स तुम्ही केले पाहिजेत जर तुम्हाला अबव 35 to 40पर्यंत स्कोर करायचं असेल तर. अर्थात लास्ट मोमेंटला आपण प्रत्येक चॅप्टर नाही करू शकत. मग त्यामधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपण याच लाईव्ह स्ट्रीममध्ये बघणार आहोत. सोबतच तुमचे रिव्हिजन देखील याच लाईव्ह स्ट्रीममध्ये होणार आहे. सो थोडंसं लाईव्ह स्ट्रीम मोठं असेल कारण ऑब्व्हियसली आपल्याला 10 चॅप्टर्समध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहायचे आहेत. सो थोडा जास्त वेळ लागेल, त्याच्यामुळे तुम्हाला पाणी किंवा खाऊ वगैरे काही हवं असेल तुम्ही ते घेऊन बसू शकता. सगळेजण आत्ताच म्हणजे एक दोन तासापूर्वीच पेपरवरून आला असाल आणि मे बी तुम्ही आता सुरुवात केली असेल अभ्यासाला. सो लेट स्टार्ट. आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. ठीक आहे, आय होप की सगळेजण हळूहळू येत आहेत आणि बरेच लोक आलेले असतील आणि स्टार्ट करायला काही हरकत नाही आहे. करूया का स्टार्ट? आणि ज्यांना व्हिडिओ क्लिअर नाही पाहायला मिळते त्यांनी व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे. अबाउट 720पर्यंत करू शकता, 70 वरती वगैरे, किंवा अराउंड 240पर्यंत पण दिसेल आय होप क्लिअर. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. ओके, सगळ्यात पहिल्यांदा पार्ट 1चं आपलं हे पुस्तक आहे आणि तुम्हाला एकच दिवसमध्ये मिळतोय, तर त्या एका दिवसाचं प्लॅनिंग पण आपण बघूया. ते पण मी ते लिहून ठेवते. ठीक आहे, सो एवढं सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायचं आहे कवर. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत चॅप्टर वाईज वेटेज. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 10 चॅप्टर्स आहेत. याच्यामध्ये अर्धे चॅप्टर्स जे आहेत त्या ते फिजिक्सचे आहेत, अर्धे केमिस्ट्रीचे आहेत. जे केमिस्ट्री चॅप्टर्स आहेत त्यांना मी इथे हायलाईट करते, ब्ल्यू कलरनी करूया. ठीक आहे, सो पहिला जो सेकंड जो चॅप्टर आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा केमिस्ट्रीचा आहे. नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स हा केमिस्ट्री चॅप्टर आहे. नेक्स्ट आहे मेटॅलर्जी आणि कार्बन कंपाऊंड्स. तर हे जे 4 चॅप्टर्स आहेत तर ते केमिस्ट्रीचे आहेत आणि हे सोडून जे पण चॅप्टर्स आहेत तर ते फिजिक्सचे आहेत. ठीक आहे, आता तुम्ही जर पाहिलं तर फक्त केमिस्ट्रीचे हे 4 चॅप्टर जरी असले तरी ते तुम्हाला अबाउट 30 मार्क्स मिळवून देऊ शकतात. ओके, 30पेक्षा पण जास्त मार्क्स तुम्हाला हे मिळवून देऊ शकतात. कसं काय, तर आधी आपण चॅप्टर वाईज वेटेज पाहूया आणि मग तुम्हाला आयडिया येईल की नेमकं असं कसं होतं ते. ठीक आहे, सो लेट सी. सगळ्यात पहिला जो आपला चॅप्टर आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा. तर हा एकूण आहे ते म्हणजे 3 गुणांसाठी विदाऊट ऑप्शन. ओके, विदाऊट ऑप्शन आहे 3 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन आहे 5 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन आहे विदाऊट ऑप्शन 4 मार्क्ससाठी, विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी. केमिकल रिॲक्शन 4, 6 हाच यांचा पण रेशो आहे. नेक्स्ट आहे 5, 7 म्हणजे विथ ऑप्शन 7 मार्क्ससाठी, विदाऊट ऑप्शन 5 मार्क्ससाठी. हीट आहे 3 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन 5 मार्क्ससाठी. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे 5:7. त्याच्यानंतर आहे लेन्सेस 4:6. मेटॅलर्जी आहे 4:6. कार्बन कंपाऊंड्स आहे 5:7 आणि स्पेस मिशन आहे 3:5. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपले जे काही केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत ते म्हणजे पेरियोडिक क्लासिफिकेशन असेल, केमिकल रिॲक्शन्स असतील, मेटॅलर्जी आहे किंवा कार्बन कंपाऊंड्स आहे. तर फक्त एवढे जरी चॅप्टर्स तुम्ही केले तरी पण तुमचे किती मार्क्स पक्के होतात बघा. मी हे वाले मार्क्स कन्सिडर करणार आहे जे विथ ऑप्शन आहे ते. ठीक आहे, सो आपण जे विथ ऑप्शनवाले मार्क्स आहेत ही एवढी लाईन ही आपण कन्सिडर करणार आहोत. सो आता या ठिकाणी दुसरा जो आपला चॅप्टर आहे तो म्हणजे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जो की 6 मार्क्स आहे. नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन 6 मार्क्सचं, मेटॅलर्जी 6 मार्क्सचं आणि कार्बन कंपाऊंड जे आहे ते 7 मार्क्सचं. ओके, सो या ठिकाणी फक्त एवढे जरी तुम्ही चॅप्टर्स व्यवस्थित केले तरी 18 आणि 7 एकूण 25 मार्क्स तुमचे या ठिकाणी पक्के होत आहेत. ठीक आहे, म्हणजे फक्त केमिस्ट्री केलं तरी पण तुम्हाला तुमचे एकूण या ठिकाणी 25 मार्क्स जे आहेत तर ते पक्के होत आहेत. ठीक आहे, सो आणि तुम्ही जर फिजिक्सच्या कंपॅरिझनमध्ये पाहिलं तर केमिस्ट्री इझी आहे. आता तुम्ही मला सांगा या चौघांपैकी म्हणजे 2nd, 3rd, 8th आणि 9th यापैकी तुम्हाला कोणता चॅप्टर अवघड वाटतोय किंवा तुम्हाला असं कुठलं वाटतंय की जो चॅप्टर लास्ट मोमेंटला तुमच्याकडून नाही होणार, असं काही आहे का? आय होप की सगळे मला रिप्लाय देतील कारण माझ्याशी पण बोला रे. ओके, सो लेटस आपण कन्सिडर करूया की बऱ्याच जणांना कार्बन कंपाऊंड जे आहे तर ते मे बी अवघड वाटत असावं, असं आहे का काही? नॉमेनक्लेचर एक्झॅक्टली. ओके, सो मेजॉरिटी ऑफ लोकांना जे कार्बन कंपाऊंड आहे तर ते थोडंसं अवघड वाटत असेल.
मग त्यामधल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही जर केल्यात किंवा तेवढेच टॉपिक तुम्ही जरी केले तरीही तुमचा हा चॅप्टर एकदम पक्का होईल. ठीक आहे. सो हे जे 4 चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे आहेत. हो, न्यूमॅरिकल्स तुम्ही ऑप्शनमध्ये टाकू शकता. कसे टाकू शकता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर 2nd, 3rd, 8th आणि 9th याच्यामध्ये कुठलेही असे मोठेच्या मोठे काही न्यूमॅरिकल्स नाही आहेत. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला न्यूमॅरिकल्सचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. मग आता हे जे चॅप्टर्स आहेत हे तुम्ही नक्की एकदम परफेक्ट करणार आहात, म्हणजे तुमचे 25 मार्क्स या ठिकाणी एकदम परफेक्ट झालेले आहेत. आता आपण बघूया बाकीचे काही चॅप्टर्स जे तुम्हाला करायचे आहेत ते मी आता ग्रीन कलरने इथे मार्क करते. ठीक आहे. हो, मी सगळ्या चॅप्टर्सचे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ते सांगणार आहे. सो तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. इम्पॉर्टंट टॉपिक्स पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. फक्त जरा व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आतापर्यंत जे मी सांगितलं ते आवडत असेल तर, किंवा तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ शेअर व्हावा तर प्लीज शेअरसुद्धा करा. सो आता हा जो चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये काहीच डिफिकल्ट नाही आहे. फक्त जे न्यूमॅरिकल्स पण जे आहेत ते पण फक्त 2-2 मार्काच्याच वेटेजचे आहेत. त्याच्यामुळे याच्यामधले तुम्हाला न्यूमॅरिकल्स अजिबात सोडायचे नाही आहेत. या चॅप्टरमध्ये न्यूमॅरिकल्ससाठी पण 1-2च फॉर्म्युले आहेत. तेवढे जरी तुम्ही केलेत तरी पण हा चॅप्टर तुमचा एकदम पक्का होणार आहे. सो कोणीच रिफ्रॅक्शन ऑफ लाईटला अजिबात सोडायचं नाही आहे, कारण चॅप्टर खूप इंटरेस्टिंग, इझी आणि पटकन होणारा आहे, जास्त वेळ घेणारा नाही आहे. ओके. सो आपण एक ॲड करणार आहोत आपला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो आपले ऑलरेडी केमिस्ट्रीचे किती मार्क्स झालेले आहेत? 25 मार्क्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया 7, म्हणजे या ठिकाणी झाले आपले किती मार्क्स? 32 मार्क्स. ठीक आहे. सो म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इझिली फक्त 5 चॅप्टर करून, त्यातलं पण फिजिक्सचं फक्त 1 चॅप्टर करून आपण 30च्या वरती स्कोर करू शकतोय. सो तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही आरामात या ठिकाणी 35च्या वरती स्कोर करू शकता. आता अजून एक कुठला चॅप्टर घ्यायचा आहे तो मी तुम्हाला सांगते. ओके. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लेन्सेस हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्ही जर न्यूमॅरिकल्स सोडले, काही जणांना न्यूमॅरिकल्स वगैरे डिफिकल्ट वाटत असतील तर जे पण थिअरी टॉपिक्स आहेत ते जरी आपण घेतले तरी पण लेन्सेसमध्ये तुम्ही आरामात 3 ते 4 मार्क स्कोर करू शकता. ओके. न्यूमॅरिकल्स जर आपण सोडले लेन्सेसमधले तरी जे थिअरोटिकल क्वेश्चन्स आहेत लाईक मायोपिया असेल, हायपरमेट्रोपिया आहे किंवा आयबद्दल जे पण इन्फॉर्मेशन आहे, लेन्सेसबद्दल जी पण इन्फॉर्मेशन आहे तेवढं जरी तुम्ही केलं तरीही तुम्हाला या ठिकाणी अराउंड लेन्सेसमध्ये जो की ॲक्च्युअली 6 मार्काचा आहे त्यापैकी तुम्हाला अराउंड 3 ते 4 मार्क या ठिकाणी इझिली मिळतील जरी तुम्ही फक्त थिअरी केली तरी पण. सो आपण कन्सिडर करूया की आपले या ठिकाणी 3 मार्क घेऊया. ठीक आहे. 4 पण नको, 3 मार्क आपले या ठिकाणी पक्के झाले असं आपण घेऊया. मग या ठिकाणी किती झालेलं आहे? 35. ठीक आहे. 35 मार्क्स तुमचे असेच झाले जरी तुम्ही लेन्सेसमध्ये न्यूमॅरिकल्स पण नाही केले तरी सुद्धा. ओके. मग न्यूमॅरिकल्सचं टेन्शन घ्यायची पण गरज नाही आहे या ठिकाणी. ठीक आहे. 4 मार्क्स वाले क्वेश्चन में फिगर निकलना रह गया, असं कसं रह गया? लेट मी चेक. 4 मार्काचं क्वेश्चन काय होता माझं लक्षात नाही आहे, कारण मी सायन्सचं हे बनवत होतं मागच्यापासून. सो येस, आता काही टेन्शन घेऊ नका. मॅथ्सचं सोडून द्या. जे काही झालं असेल अर्थात तुम्ही परत जाऊन पेपरमध्ये काही चेंजेस नाही करू शकत. सो प्लीज ते सोडून घ्या आणि आता सायन्सवरती फोकस करूया आपण, कारण सायन्स आपलं फ्युचर आहे. मॅथ्स पास्ट होता. ठीक आहे. सो आता लेन्सेसमध्ये तुम्ही न्यूमॅरिकल्स न करता सुद्धा या ठिकाणी 3 ते 4 मार्क स्कोर करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन आणि स्पेस मिशन. हे जे 2 टॉपिक्स आहेत, टॉपिक्स खरं तर दोघं एकमेकांशी लिंक्ड आहेत, बट याच्यामधले न्यूमॅरिकल्स थोडेसे आपण म्हणूया की त्याच्यामध्ये खूप जास्त कॅल्क्युलेशन करावं लागतं. सो आपण ग्रॅव्हिटेशनमधले आणि स्पेस मिशनमधले पण न्यूमॅरिकल्स सोडून देतोय. ओके. मग आता थेरोटिकलमध्ये कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात ग्रॅव्हिटेशनमध्ये? तर आपला सगळ्यात फेमस क्वेश्चन आहे तो म्हणजे केप्लरच्या लॉचा, सेंट्रिपिटल फोर्सचा वगैरे. ठीक आहे. स्पेस मिशनचे न्यूमॅरिकल्स येणं थोडंसं म्हणजे आले नाही आहेत याच्या आधी. जे काही आलं ते फक्त एस्केप वेलोसिटी लिहा वगैरे वगैरे तेवढंच आलेलं आहे. पण न्यूमॅरिकल्स जे येतात तर ते आहेत ग्रॅव्हिटेशनमधले. सो आपण एक काम करूया, ग्रॅव्हिटेशनला आपण पूर्ण सोडून देऊया. याच्यामध्ये जे काही थेरोटिकल क्वेश्चन येतील ते तर तुम्ही सॉल्व्ह करू शकताच, पण तरी पण मी आता ग्रॅव्हिटेशनला याच्यामध्ये कन्सिडर नाही करत आहे. ठीक आहे. त्यातले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, थेरोटिकल क्वेश्चन्स कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहेच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पेस मिशन. स्पेस मिशनमध्ये तो एक चार्ट आहे बघा, त्या ठिकाणी तुम्हाला कुठला स्पेस व्हेकल आहे, स्पेस लॉन्चर वगैरे हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, किंवा त्या सॅटेलाईटचं फंक्शन काय आहे, सॅटेलाईटचं नाव काय आहे. तर तो चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामधले वगैरे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. आपण असं कन्सिडर करूया की स्पेस मिशनमधले तुम्हाला 2 मार्क तरी मिळतीलच. जरी तुम्ही कुठलंही न्यूमॅरिकल नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. ओके. स्पेस मिशनमध्ये अगदी मोठे असे काही न्यूमॅरिकल्स नाही आहेत. फक्त एस्केप वेलोसिटी वगैरे फाइंड आउट करा, किंवा असे जे काही छोटे न्यूमॅरिकल्स आहेत तर ते येऊ शकतात. पण तुम्हाला ते देखील नसतील करायचे, किंवा तुम्हाला अजिबात न्यूमॅरिकल्सच नाही करायचे आहेत तर ठीक आहे. मग तुम्हाला या ठिकाणी फक्त 2 ते 3 मार्कांचे थिअरी क्वेश्चन्स जर आले तर तेवढे तरी तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकताच. ओके. कारण स्पेस मिशनमध्ये जास्त थिअरी पण नाहीये, त्याच्यामुळे आपण याला पण आपल्या ग्रुपमध्ये येऊया. ओके. सो स्पेस मिशनमधले एकूण तुम्हाला 2 ते 3 मार्कच कन्सिडर करायचे आहेत, कारण जर न्यूमॅरिकल आलाच तर मग तुम्हाला तो नसेल सॉल्व्ह करायचा, तर त्याच्यामुळे मी ते पूर्ण चॅप्टर नाही घेते. ठीक आहे.
सो आता या ठिकाणी आपण कन्सिडर करूया की 3 मार्क कोणाचे स्पेस मिशनचे आणि या ठिकाणी तुमचे एकूण 38 मार्क झालेले आहेत. मग आता जे पण हीट आहे किंवा जे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे किंवा जे ग्रॅव्हिटेशन आहे यापैकी तुम्ही 2 मार्काचं तरी काहीतरी सॉल्व्ह करू शकतात. अर्थातच आता या ठिकाणी केप्लर्स लॉ आला तर तुम्ही पहिल्यापासून केप्लर्स लॉ करत आहातच. ओके, सो तुम्हाला केप्लर्स लॉ तर माहिती आहेच. मग तो जर आला तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क आरामात तुम्ही कुठून पण स्कोर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही आउट ऑफ 40 मार्क्स स्कोर करू शकता विदाउट डुईंग हीट, विदाउट डुईंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विदाउट डुईंग एनी न्यूमॅरिकल. कुठलंही न्यूमॅरिकल न सॉल्व्ह करता तुम्ही एवढं सगळं 40 पैकी 40 मार्क्स मिळवू शकता. सो जे लोक न्यूमॅरिकल्सने घाबरलेले आहेत त्यांनी घाबरू नका. न्यूमॅरिकल जरी आले तरी तुम्ही ते स्किप करून ते सोडून तुम्ही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जसे की थेरोटिकल क्वेश्चन्स आहेत तर ते घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, हीटच्या न्यूमॅरिकलवरती मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आतापर्यंत मी जी स्ट्रॅटेजी सांगितली आहे ती कळलेली आहे. जे मी चॅप्टर्सला या ठिकाणी मार्क केलेलं आहे किंवा हायलाईट केलेलं आहे तेच चॅप्टर्स फक्त तुम्हाला करायचे आहेत. इव्हन तुम्ही ग्रॅव्हिटेशनमधले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स केले तरी पण तुम्ही ते 40 मार्क्स आरामात स्कोर करू शकता. ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण मी सांगत आहे. आतापर्यंत जे मी सांगितलं ते तुम्हाला कळलं असेल असं मी ॲज्युम करते. कळलंय का? हॅलो अरे काहीतरी रिप्लाय द्या यार. येस, कळलेलं आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. मी थोडंसं याला जरा इरेज करून चांगलं थोडंसं करते कारण हे खूप थोडंसं विचित्र वाटतंय. सगळं एकत्रच लिहिलं आहे मी तर. ओके, ठीक आहे, कळलेलं आहे. सो लेट अस मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट टॉपिक. ओके, सो नेक्स्ट आपण काय बघणार आहोत. हे पहिले 2 टॉपिक्स आपले कव्हर झालेले आहेत तर आपल्याला प्रत्येक चॅप्टरमधले इम्पॉर्टंट टॉपिक्स बघायचे आहेत. सो लेट्स सी इम्पॉर्टंट टॉपिक्स. इम्पॉर्टंट टॉपिक्समधला जो पहिला चॅप्टर आहे आपला तो म्हणजे आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमधले न्यूमॅरिकल्स नाही केले तरी पण चालणार आहेत पण थेरोटिकल क्वेश्चन्स कुठले आहेत ते तर तुम्हाला करावे लागतील जर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 स्कोर करायचं असेल तर. सगळ्यात पहिल्यांदा या पहिल्या पेजवरती एवढं काही नाही आहे सो तुम्ही आरामात पहिलं पेज स्किप करू शकता. फक्त तुम्हाला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय माहिती पाहिजे आणि हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल असं मी अज्युम करते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन. ओके, खूप इझी आहे. गाईडमधून किंवा डायजेस्टमधून किंवा मास्टर की वगैरेचे पण असेल त्यामधून तुम्ही ही डेफिनेशन बघू शकता. ओके, सेंट्रिपिटल फोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त डेफिनेशन करायचे, बाकी याच्यामध्ये काही करायची गरज नाही आहे जे पण दिलेलं आहे ते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आणि या चॅप्टरचे जान ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे केप्लरचे लॉज. तुम्हाला सगळे लॉज करायचं आहे. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि याच्या तुम्हाला फक्त स्टेटमेंट करायचं आहे. ओके, केप्लरच्या 3ही लॉजचे फक्त स्टेटमेंट करायचे आहेत आणि तुम्हाला जर तिथे असं सांगितलेलं असेल की विथ डायग्राम एक्सप्लेन करा तुम्ही फक्त डायग्राम लक्षात ठेवा आणि लॉज लक्षात ठेवा. हे तुम्हाला आरामात लिहिता येईल. आता तुम्ही जेव्हा डायग्राम ड्रॉ कराल तेव्हा तुम्हाला माहिती आहे की एस सन आहे तेच तुम्हाला सांगायचं आहे की एस सन आहे आणि त्याच्याभोवती जे प्लॅनेट्स आहेत ते रिव्हॉल्व करत आहेत. सिम्पल. बाकी मग तुम्हाला जो एरिया तुम्ही घेतलाय की ESF एरिया आहे किंवा DSC एरिया आहे वगैरे हेच फक्त तुम्हाला लिहायचं आहे. सो मेन काय आहे हे स्टेटमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि शक्यतो केप्लरच्या लॉचे स्टेटमेंट आहे असे लिहा. इकडचा शब्द तिकडे वगैरे शक्यतो नका करू. झाला तर चालेल बट शक्यतो तुम्ही आहे असं परफेक्ट लॉ लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याच भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा कारण कसं आहे सायन्समध्ये सायंटिफिक लँग्वेजला पण महत्त्व आहे. सो तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट आहे हे तर तुम्ही लॉ सोबत लक्षात ठेवणार आहातच की T² इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू R³. ठीक आहे. नेक्स्ट सो 2 क्वेश्चन आपले पक्के झालेले आहेत. एक तर सेंट्रिपिटल फोर्स काय आहे आणि दुसरं म्हणजे केप्लरचे 3 लॉज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूटनचं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि त्यासोबतच जी आपली जीची व्हॅल्यू आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट जीची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 6.673 × 10⁻11. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हा लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि हा लॉ तुम्हाला जर किंवा हा फॉर्म्युला तुम्हाला जर आला तर तुम्ही याचं डेफिनेशनमध्ये कन्वर्जन करू शकता. ओके, तेच तुम्हाला डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे की फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट्स आणि इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे. हे तुम्ही जर फक्त फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तर तुम्ही फॉर्म्युल्याच्या आधारे लॉ फॉर्म करू शकता. फोर्स डिरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेसशी आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सिम्पल, तेच या ठिकाणी सांगितले. सो तुम्हाला या पेजवरचा फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि फॉर्म्युलाच्या आधारे तुम्ही तो लॉ लिहू शकता आणि मग तुम्हाला जीची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, बाकी काही करायचं नाही आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. ठीक आहे, बाकी तुम्ही सोडून देऊ शकता. ज्यांना न्यूमॅरिकल्स करायचेच असतील त्यांनी हे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युला जे मी तुम्हाला सांगते ते लक्षातच ठेवायचे आहेत कारण न्यूमॅरिकल्समध्ये पण ते येऊ शकतं.
आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला अगेन काही करायची गरज नाही या पेजेसमधलं पण. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, G इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R² आणि या ठिकाणी काय आहे, G ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता G ची व्हॅल्यू कशी बदलते हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, हा G ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द सिच्युएशन किंवा अकॉर्डिंग टू दी कंडिशन कशी बदलते. ओके, सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही सरफेसवरती असाल तर G ची व्हॅल्यू काय असणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दोनच ठिकाणं आहेत, जर तुम्ही सरफेसवरती असाल तर एक तर तुम्ही पोल्सवरती असाल किंवा तुम्ही इक्वेटरवरती असाल. आणि ॲज यू ऑल नो की द व्हॅल्यू ऑफ G सगळ्यात जास्त कुठे आहे, पोल्सकडे आहे. आणि जसं आपण खाली येऊ म्हणजे इक्वेटरकडे येऊ त्याप्रमाणे ही व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. ओके, पोल्सकडे कशी आहे, व्हॅल्यू हायेस्ट आहे आणि इक्वेटरकडे येऊ त्याप्रमाणे व्हॅल्यू कमी होते. पोल्सकडे व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इक्वेटरकडे व्हॅल्यू आहे 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो तुम्हाला हे दोनच पॉईंट्स फक्त लिहायचे आहेत की पोलवरून जसं आपण इक्वेटरकडे येऊ तसं G ची व्हॅल्यू काय होते, रिड्यूस होते किंवा कमी होते किंवा डिक्रीज होते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता चेंज विथ हाईट. आता हाईटनुसार ही व्हॅल्यू कशी बदलते तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपला जो फॉर्म्युला आहे तर तो काय आहे, GM/R². R म्हणजे काय, रेडियस ऑफ दी अर्थ. आता हे जे अर्थ आहे इथपासून जर आपण लांब जाऊ लागलो, ओके, अर्थच्या हे आपलं अर्थ आहे. ठीक आहे, अर्थपासून आपण थोडंसं लांब गेलो तर या ठिकाणी आरची व्हॅल्यू काय झाली, वाढली ना. सेंटरपासून आपण आर पकडतो, आरची व्हॅल्यू वाढली आणि तुम्हाला तर माहितीच आहे जर डिनॉमिनेटर वाढलं तर ही जी व्हॅल्यू आहे तर ती काय होते, कमी होते. सो तुम्हाला लक्षात पण ठेवायची काहीच गरज नाही आहे हे व्हेरिएशन. फक्त तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा, G इज इक्वल टू GM/R² आणि तुम्हाला हे जे व्हेरिएशन्स आहेत तर ते आरामात लिहिता येतील. ठीक आहे. सो नेक्स्ट व्हेरिएशन काय आहे, हाईट वाढत गेली किंवा जर हाईट वाढत गेली किंवा रेडियस वाढत गेलं तर जी ची व्हॅल्यू आहे तर ती डिक्रीज होत जाते. ठीक आहे. खूप बोरिंग होते का लेक्चर, आय डोंट नो, कारण मे बी कारण मला काही रिप्लाय नाही येते किंवा माझं नेट थोडंसं स्लो असावं, डोंट नो. ओके, सो हाईटनुसार झालं चेंजेस आणि सरफेस ऑफ दी अर्थनुसार चेंज झालं. नेक्स्ट आहे डेप्थनुसार. डेप्थ म्हणजे काय तर आरची व्हॅल्यू काय होते, कमी होते. आता या ठिकाणी आरची व्हॅल्यू जरी कमी होत गेली तरी पण ॲट द सेंटर किंवा सेंटरच्या पॉईंटवरती जी ची व्हॅल्यू असणार आहे तर ती 0 असणार आहे. ओके, सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ G ॲट द सेंटर ऑफ दी अर्थ, 0. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतो. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मास आणि वेट. मास आणि वेटचा डिफरन्स खूप जुना आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला येईल की नाही परीक्षेला माहिती नाही, कारण हे खूप वर्ष येऊन गेलेलं आहे, खूप जुना PYQ आहे. बट ठीक आहे, तुम्ही तरी पण 1-2 पॉईंट्स लक्षात ठेवू शकता. एक पॉईंट असा आहे की मास स्कॅलर आहे की वेक्टर आहे, वेट वेक्टर आहे की स्कॅलर आहे, मासचं डेफिनेशन काय आहे, वेटचं डेफिनेशन काय आहे, सिम्पल. सो हा तुम्हाला डिफरन्स बिटवीनमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्री फॉलचे डेफिनेशन. तुम्हाला माहिती असेल, वेन द ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला आपण काय म्हणतो, फ्री फॉल. सो जस्ट डेफिनेशन करायचे, बाकी काही करायची गरज नाही आहे, ओनली डेफिनेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे एस्केप वेलोसिटीचे डेफिनेशन तुम्हाला करायचे आहे, जी की तुम्हाला डायजेस्टमध्ये वगैरे आरामात पाहायला मिळेल. सो तुम्हाला हे डेफिनेशन करायचे आहे एस्केप वेलोसिटीची. आफ्टर दॅट बाकी काय करायची गरज नाही. सगळ्यांना आय होप की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, ½ mv². हे पण त्यांनाच आहे जे न्यूमॅरिकल सॉल्व करणार आहेत. ज्यांना न्यूमॅरिकल्स नाही सॉल्व करायचे आहेत त्यांनी हे फॉर्म्युले नाही लक्षात ठेवले तरी पण चालतील, पण ज्यांना न्यूमॅरिकल्स करायचे आहेत त्यांनी ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो झालं, आपला चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. एवढंच फक्त या चॅप्टरमध्ये तुम्हाला करायचं होतं. आता बऱ्याच जणांचा क्वेश्चन असा आहे की आवाज येत नाहीये, येतोय आवाज. ओके, सो बऱ्याच जणांचा प्रश्न असा असेल की एक्सरसाइजमधले क्वेश्चन करायचे आहेत की नाही, तर आता सध्या नाही केले तरी पण चालतील. फक्त जे MCQs असतील, आता या चॅप्टरमध्ये तर MCQs नाही आहेत. सो MCQs ज्या चॅप्टरमधले असतील ते फक्त तुम्हाला करायचे आहेत. बाकी तुम्ही नाही केले एक्सरसाइजमधले प्रश्न तरी पण चालतील. जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे डेफिनेशन्स, फ्री फॉलचे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे, एस्केप वेलोसिटी आणि सेंट्रिपिटल फोर्स, हे मात्र तुम्हाला करायचं आहे. वेट आणि मासमधला डिफरन्स करायचा आहे. सो एक्सरसाइजमधला फर्स्ट क्वेश्चन, बी क्वेश्चन करायचा आहे. बाकी ठीक आहे. आणि जे लोक न्यूमॅरिकल्स करणार असतील त्यांनी फक्त याचे सॉल्युशन्स बघायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करायला सध्या तुमच्याकडे वेळ नाही आहे. सो जस्ट तुम्हाला या ठिकाणी सॉल्युशन्स डायजेस्टमधून, मास्टर की कशामधूनही बघायचे आहेत. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया पेरियोडिक क्लासिफिकेशन. आय होप की सगळ्यांना फर्स्ट चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन समजलेले आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे. नसेल केला तर प्लीज शेअर करा. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन एलिमेंट्स. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा चॅप्टर इझी पण आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण सोडवायचा आहे. याच्यामध्ये काही स्किप नाही करायचं आहे. आणि गुड न्यूज म्हणजे याच्यामध्ये एकही न्यूमॅरिकल नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही आरामात हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले सॉल्व करू शकता.
आता क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा डोबेरानस ट्रेड तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. काय आहे डोबेरानसचं ट्रेड? त्याचे 2 एलिमेंट्स 3 एलिमेंट्सचा आपण एक ग्रुप घेतो आणि त्यापैकी जे एक्स्ट्रीम पॉईंटवरचे एलिमेंट्स आहेत त्यांच्या ॲटोमिक मासचं ॲडिशन असणार आहे आणि डिवायडेड बाय 2 जर आपण केलं म्हणजे जर आपण मीन व्हॅल्यू घेतली तर आपल्याला काय मिळणार आहे? मधलं एलिमेंटचं ॲटोमिक मास. ठीक आहे. सो हे आता या ठिकाणी येणार आहे डोबेरानसच्या ट्रेडमध्ये. सो तुम्हाला ते लोक असं देऊ शकतात की पुढे काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि हे डोबेरानसचं ट्रेड आहे की नाही हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल. ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही काय करायचं आहे? एक्स्ट्रीम दोघांचं मीन घ्यायचं आणि त्याची व्हॅल्यू मधल्याच्या बरोबर येते की नाही ते पाहायचं आणि ते जर सिमिलर आलं तर मग तुम्ही असं म्हणू शकता की ते काय आहे? डोबेरानसचा ट्रेड फॉलो करत आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ऑक्टेव्हज लॉ. थोडासा या ठिकाणी आवाजामध्ये डिस्टर्बन्स आहे. सो मी या ठिकाणी माईक अटॅच करते कारण माईकमध्ये थोडासा आवाज कमी होतो त्याच्यामुळे मी अटॅच नव्हतं केलं. मे बी आता आवाज प्लीज चेक करा. प्लीज टेल मी आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? येस येतोय. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट आता याच्यामध्ये पहिलं तर आपण पाहिलं की डोबेरानसचं लॉ इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह लो आहे. ओके, मी माझा आवाज वाढवते. ठीक आहे. सो लेट्स सी आता मे बी करेक्ट येत असेल किंवा थोडासा मोठा येत असेल. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जे आहेत हे पण तुम्हाला फक्त डेफिनेशनसाठी माहिती असलं पाहिजे. जर तुम्हाला असं आलं की शॉर्ट नोट लिहा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हवरती तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. यासाठी हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय मेन्शन करायचं आहे? एक तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या एलिमेंटपासून कोणत्या एलिमेंटपर्यंत आहे. ठीक आहे. थँक्यू सुयश. आता मग तुम्हाला हे पण लक्षात ठेवायची गरज नाही. हा चार्ट वगैरे काही तुम्हाला फिल करायला वगैरे नाही विचारला जात. तुम्हाला फक्त न्यूलँड काय आहे हे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. प्लीज स्पॅमिंग नका करू. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेंडेलिव्स. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लिमिटेशन्स पण लक्षात ठेवायचे आहेत न्यूलँडचे. काही जास्त अवघड लिमिटेशन्स नाही आहेत. फक्त एवढंच आहे की न्यूलँडने काय केलं होतं बघा, या ठिकाणी 2-2 एलिमेंट्सला एकाच ठिकाणी ज्यांना क्लिअर नाही दिसत आहे ते व्हिडिओची क्वालिटी इंक्रीज करू शकतात किंवा तुमच्या सगळ्यांकडे बुक आहेच सो तुम्ही ते बघू शकता. आता याने काय केलं होतं की 2-2 एलिमेंट्स एकाच ठिकाणी ठेवले होते तर हे चुकीचं होतं ना. म्हणजे असं 2-2 एलिमेंट्स नाही ठेवू शकत. मग त्याच्यामुळे हे एक प्रकारचं लिमिटेशन आहे. सो ते तुम्ही या ठिकाणी लिमिटेशन्समध्ये बघायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेंडेलिव्स पेरियोडिक टेबल. याचा हा लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सरळ पेरियोडिक लॉ काय होता मेंडेलिव्हचा असं एक तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. 1 ते 2 गुणांसाठी 2 गुणांसाठी नाही 1 गुणांसाठी येऊ शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला या पेजवरचं अजून काही नाही करायचं आहे. मेंडेलिव्हचे मेरिट्स तुम्हाला करायचे आहेत कारण मेंडेलिव्हचे मेरिट्स तुम्हाला येऊ शकतात. ओके. आफ्टर दॅट मेरिट्स पण किती आहेत? 1, 2 आणि 3च आहेत. ठीक आहे. फर्स्ट मेरिट आहे, सेकंड मेरिट आहे आणि थर्ड मेरिट आहे. सो आता या ठिकाणी जो पहिला मेरिट आहे तर तो आहे व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळतोय मला तरी. तुम्हाला नसेल मिळत तर मे बी नेटवर्कचा काहीतरी इश्यू असेल. बट या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी इंक्रीज करून व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळेल किंवा तुमच्याकडे पुस्तक तर आहेच आहे. सो नो प्रॉब्लेम. ओके. सो पहिलं जे मेरिट आहे तर त्या ठिकाणी काय आहे की त्याने जे काही त्याने काय केलं होतं ॲटोमिक मासेसच्या अकॉर्डिंगली त्याने एलिमेंट्स अरेंज केले होते. सो हे पहिलं मेरिट आहे. दुसरी गोष्ट त्याने काही एलिमेंट्ससाठी जे आहे तर ते एक प्रॉपर हे ठेवलं होतं वॅकंट प्लेसेस ठेवले होते की पुन्हा जर ते एलिमेंट्स डिस्कवर झाले तर मग ते तिथे अरेंज करता येईल. ठीक आहे. काही प्रॉब्लेम झाला आहे का? लाईव्हला नाही ना? आवाज येतोय ना? ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड आहे ते म्हणजे त्याने नोबेल गॅसेससाठी पण प्लेसेस ठेवले होते आणि त्याला झिरो ग्रुप असं नाव दिलं होतं. सो हे 3च फक्त काय आहे इम्पॉर्टंट असायचे मेरिट्स होते. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डिमेरिट्स तुम्ही पहिले 3 लक्षात ठेवले तरी पण चालेल. हा चौथा ठीक आहे बट थोडासा मोठा वाटू शकतो तुम्हाला. सो नाही लक्षात ठेवला तरी पण चालेल. सो तुम्ही फक्त 3 डिमेरिट्स यामधले करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॉडर्न पेरियोडिक लॉ जो आहे तर तो आणि मेंडेलिव्हचा पेरियोडिक लॉ जो आहे तर तो दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे की मेंडेलिव्हने ॲटोमिक मासेसच्या अकॉर्डिंगली अरेंज केलं होतं आणि मॉडर्नमध्ये जे हेनरी मोसेली आहे त्याने ॲटोमिक नंबर्सच्या अकॉर्डिंग अरेंज केलं होतं. सो तुम्हाला फक्त हा लॉ लक्षात ठेवायचा आहे. बाकी तुम्ही हे सगळं सोडलं तरी पण चालेल. असा एक क्वेश्चन येतो की पेरियोडिक टेबलचं तुम्हाला स्ट्रक्चर डिस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. पेरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करायचं आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये एकदम साधं आहे. तुम्ही सगळ्यांनी पेरियोडिक टेबल तर पाहिलेला आहेच. मग त्याच्यामध्ये ग्रुप्स किती आहे, त्याच्यामध्ये पिरियड्स किती आहे, ब्लॉक्स किती आहे. ओके. सो हे फक्त तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. मग आपण खाली ज्या काही 2 रोज आहेत त्यांना आपण लॅन्थेनाइट ॲक्टिनाइट सिरीज म्हणतो. तर ते आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. एफ ब्लॉकमध्ये किती ग्रुप आहे, एस ब्लॉकमध्ये किती ग्रुप आहे. तुम्ही जर पाहिलं तर कुठे गेला आपला पेरियोडिक टेबल याच्यामधून अशी एक झिगझॅग लाईन आहे. मग ही लाईन कोणाला सेपरेट करते तर मेटल्स आणि नॉन मेटल्स
मेटल्सला सेपरेट करते आणि लाईनच्या अलॉंग जे एलिमेंट्स आहेत ते मेटॅलॉइड्स आहेत. बस एवढं तुम्हाला चार पॉईंट्स फक्त लिहायचे असतात, कारण आलाच हा प्रश्न तर 2 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 4-5 पॉईंट्स फक्त लिहायचे असतात. 4 पॉईंट्स इनफ आहेत. काय काय लिहायचं आहे? ग्रुप्स किती आहे, पिरियड्स किती आहे, ब्लॉक्स किती आहे, लॅन्थिनाइड ॲक्टिनाइड सिरीज आहे, प्रत्येक ब्लॉकमध्ये किती ग्रुप्स आहेत आणि मग झिगझॅग लाईनबद्दल. ठीक आहे. एवढंच तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो आता तुम्हाला एक ट्रेंड फक्त बेसिकली लक्षात ठेवायचा आहे. वॅलेन्सीची डेफिनेशन माहिती असली पाहिजे. ॲटॉमिक साईज आपण पिकोमीटरमध्ये काउंट करतो हे माहिती असलं पाहिजे. ओके. सो आता या ठिकाणी जे पण आपण मधले काही पानं आता आपण नाही पाहिले तर त्या पानांवरती काय होतं ते मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगते. ओके. तुम्हाला असं येऊ शकतं इथे की एक जो ट्रेंड आहे. ओके. सो पेरियोडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत तर ते जो काही ट्रेंड फॉलो करतात तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे किंवा एक्सप्लेन करायचं आहे. मग तो ट्रेंड काय आहे तर तुम्ही जेव्हा एखाद्या पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जात आहे. ओके. आता तुम्ही जेव्हा लेफ्ट टू राईट जात आहात तेव्हा काय होतं ॲटॉमिक रेडियस. ओके. ॲटॉमिक रेडियस काय होतो डिक्रीज होतो. आता ॲटॉमिक रेडियस का डिक्रीज होतोय तर जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा जे अट्रॅक्शन आहे न्यूक्लियर जे अट्रॅक्शन देणार आहे इलेक्ट्रॉन्सला तर ते काय होतं इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सला खेचून ठेवलं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस आहे ते डिक्रीज होते. नेक्स्ट आहे इथून इकडे जाताना आपण मेटल्सकडून नॉन मेटल्सकडे जातो आहे. मग नॉन मेटल्सकडे जात असताना अर्थातच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे, मेटॅलिक डिक्रीज होणार आहे. सो हे तुम्ही 3 ट्रेंड्स एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे की या ठिकाणी जे तुम्ही इथे लिहिणार आहात लेफ्ट टू राईटला त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला कसं लिहायचं आहे वरून खाली जाताना. ठीक आहे. तुम्ही जे लेफ्ट टू राईट जाताना लिहिणार आहात तेच तुम्हाला त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला कसं घ्यायचं आहे वरून खाली येताना. ठीक आहे. सो हेच तुम्ही फक्त इथे मेन्शन करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बाकी तुम्ही हे सगळं नाही केलं तरीसुद्धा चालेल, कारण जे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दिलं तेच फक्त आहे. तुम्हाला फक्त कुठली तरी एक डिरेक्शन लक्षात ठेवा. एक तर लेफ्ट टू राईट डिरेक्शन लक्षात ठेवा किंवा तुम्हाला वरून खाली किंवा खालून वर कुठली पण एक डिरेक्शन तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता आणि त्याच्याच आधारे तुम्हाला सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. थेरोटिकलमध्ये हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते अजून नाही आलेत, बट आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके. ठीक आहे. तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही ते सांगू शकता, विचारू शकता. एनी क्वेश्चन्स? काही नाही आहे ना? चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बाकी तुम्ही या चॅप्टरमधलं काही नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. MCQs मात्र 4च आहेत, फक्त तेवढे फक्त करून जा. आणि हा जो असा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तर तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो आता जो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे लाईक तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला एलिमेंट कुठला आहे तर तो ओळखायचा आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे या सगळ्यांचे ॲडिशन करा तुम्हाला ॲटॉमिक नंबर मिळेल. तो कुठल्या पिरियडमध्ये आहे, तो कुठल्या ग्रुपमध्ये आहे हे तुम्हाला बेसिकली माहिती असलं पाहिजे. ज्यांना जे बोलायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये आरामात बोलू शकता. मला काही फरक पडत नाही आहे, कारण मी असे खूप सारे हेटर्स बघितलेले आहेत आणि आय डोंट केअर. ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी अभ्यास करा. कमेंट बॉक्समध्ये अजिबात लक्ष देऊ नका. त्यांच्यामुळे माझे व्ह्यूज वाढत आहेत. आय डोंट केअर अबाउट देम. ओके. सो त्यांना राहायचं राहू शकता, जायचं जाऊ शकता. ओके. हाँ, दुनिया तो बोलती रहती है, हमें अपना काम करते रहना चाहिए, तो हम अपना काम कर रहे हैं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण आलेलो आहोत अजून एक इम्पॉर्टंट चॅप्टरवरती, ते आहे केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे? येस, मी सगळ्यांनी इग्नोरच करते, सो नो प्रॉब्लेम. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की केमिकल रिॲक्शन्स पण असतात आणि फिजिकल रिॲक्शन्स पण असतात. मग तुम्हाला असा प्रश्न अजून तरी नाही आला, बट असा प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला दिला जाईल की बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर कुठली रिॲक्शन आहे, केमिकल की फिजिकल? आलाच तर एका मार्कासाठी फक्त येऊ शकतो. ओके. सो तुम्हाला फक्त हे ओळखता आलं पाहिजे की केमिकल रिॲक्शन आहे की फिजिकल रिॲक्शन आहे, हे फक्त ओळखण्यासाठी तुम्हाला 1 मार्काला हे येऊ शकतं. ठीक आहे. आफ्टर दॅट हे तुम्ही पूर्ण पान सोडलं, पहिलं पूर्ण पान, हे एवढं पान सोडलं तरी पण चालेल. हा जो एक क्वेश्चन आहे हा पण खूप वर्षांपासून येणारा जो MCQ नाही म्हणजे खूप वर्षांपासून येणारा PYQ आहे. सो तुम्हाला जर हवं असेल तुम्ही करू शकता. अगेन खूप इझी आहे. तुम्हाला फक्त फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज किंवा फिजिकल रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शनबद्दल सांगायचं आहे. किती इझी आहे की फिजिकल रिव्हर्सिबल आहे, केमिकली रिव्हर्सिबल आहे. ओके. सो बेसिकली हे जे आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि आलाच डिफरन्स बिटवीन तर 2 मार्काला येऊ शकतो. 4 पॉईंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिकल इक्वेशन कसं लिहायचं वगैरे, हे तुम्हाला स्टेप्स वाईज एक्सप्लेन करायला तर नाही येत. सो हे पण तुम्ही सोडलं पान तरीसुद्धा चालेल. हे पण पान तुम्ही स्किप करू शकता.
ही फक्त या ठिकाणी छोटंसं MCQ झालंच तयार तर होऊ शकतं की सिल्वर नायट्रेट जे आहे तर ते वॉटर्स इंकमध्ये वापरलं जाऊ शकतं. बॅलन्सिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो बॅलन्सिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. आता आपण एक एक्झाम्पल म्हणून ह्याचं बॅलन्सिंग करणार आहोत. असं तुम्हाला स्टेप्स वाईज लिहायला तर बॅलन्सिंग आत्तापर्यंत नाही आलं आहे, बट तरीही तुम्हाला बॅलन्सिंग जे आहे तर ते बघायचं आहे कसं करतात ते. आणि बॅलन्सिंगसाठी तुम्ही जे आपले एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स आहेत तेवढेच घेतलं तरी पण पुरेसं आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी NaOH प्लस H2SO4 जेव्हा रिॲक्ट करतात तेव्हा आपल्याला Na2SO4 आणि H2O मिळणार आहे. मग आता इथे एक Na आहे आणि इथे 2 Na आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी Naला काय करावं लागेल 2. तर तुम्ही Na असं 2 नाही करू शकत. हे चुकीचं आहे. तुम्हाला जर Naला 2 घ्यायचे आहेत तर तुम्हाला इथेच 2 लिहावं लागेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 2 Na झालं. पहिली आपली स्टेप कंप्लीट झाली. नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे SO4 किती आहे. इथे पण एक आहे, इथे पण एक आहे. विषय क्लोज. ओके. एक आहे, संपलं. बॅलन्स झालेला आहे आपोआपच. आता नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही 2 इथे लिहिलं तेव्हा Na पण 2 झाले, सोबतच OH पण 2 झाले, म्हणजे ऑक्सिजन पण 2 झाले आणि हायड्रोजन पण 2 झालं. आता इकडे ऑक्सिजन किती आहेत 2 आहेत आणि इथे ऑक्सिजन किती आहेत 4 आहेत. म्हणजे जो रिॲक्टंटचा फेज आहे त्या ठिकाणी एकूण 6 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जर तुम्ही प्रोडक्टचं साईड पाहिलं तर या ठिकाणी 4 हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी एकच आहे, म्हणजे एकूण 5 हायड्रोजन्स या ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्हाला एक हायड्रोजन या ठिकाणी काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. सॉरी, हायड्रोजन नाही, एक ऑक्सिजन तुम्हाला या ठिकाणी इन्क्रीज करावं लागेल. मग आता तो तुम्ही कसा करू शकता, तर तुम्ही या ठिकाणी पाणी जे आहे तर ते 2 करा, 2 मॉलिक्युल्स पाणी करायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पण किती झाले 6 ऑक्सिजन झाले. आता ऑक्सिजन बॅलन्स झालं, सोडियम बॅलन्स झालं आणि सल्फर पण बॅलन्स झालेलं आहे. मग दुसरी गोष्ट आता या ठिकाणी आहे हायड्रोजन. इथे हायड्रोजन किती आहेत 2 आहेत. इथे हायड्रोजन किती आहेत 2 आहेत, म्हणजे एकूण 4 हायड्रोजन झाले. इथे हायड्रोजन किती आहेत 4 आहेत. सो आपली रिॲक्शन काय झाली याचा अर्थ बॅलन्स झालेली आहे. असं तुम्ही प्रत्येक स्टेप या ठिकाणी बॅलन्स करणार आहात. पहिली स्टेप काय आहे, सगळे मेटल्स आहेत ते बॅलन्स करायचं आहे. दुसरी स्टेप जी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नॉन मेटल्स बॅलन्स करायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सगळे जे ऑक्सिजन्स आहेत तर ते बॅलन्स करायचे आहेत, किंवा तुम्ही आधी हायड्रोजन करू शकता मग ऑक्सिजन करू शकता, बट तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि मग तुमची रिॲक्शन आरामात बॅलन्स होणार आहे. ठीक आहे. तेच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेलं आहे. सो बस तुम्ही याच्यामध्ये नाही काही केलं तरी पण चालेल. टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स मात्र तुम्हाला सगळ्या करायच्या आहेत अलॉंग विथ अ स्टेटमेंट आणि एक एक्झाम्पल, फक्त एक एक्झाम्पल. ठीक आहे. आय होप की स्क्रीन क्लिअर आहे. 240वरती कदाचित क्लिअर पाहायला मिळते किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्लिअर पाहायला मिळत असावी, बट स्क्रीन क्लिअर आहे. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केपलरचे लॉज येणार आहेत, हे मी ऑलरेडी सांगितले. प्लीज तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत जा. ओके. सो आता या ठिकाणी आहे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. सगळ्यात पहिल्यांदा आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो कॉम्बिनेशन रिॲक्शनचं हे स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फक्त स्टेटमेंट. आणि कोणती पण एखादी इझी जी रिॲक्शन आहे तर ती तुम्ही घेऊ शकता. आवाज नाही येते खरंच, फक्त स्टेटमेंट आणि कोणती पण एखादी मला तरी येतोय, अजून लो आहे का? ओके, मी वाढवते. ठीक आहे. ओके. सो आता या ठिकाणी जे कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे तर तुम्हाला त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठली पण एखादी सिम्पल रिॲक्शन तुम्ही याची लक्षात ठेवू शकता. लाईक कॅल्शियम ऑक्साईडमध्ये पाणी टाकल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि हीट. ओके. सो हे काय आहे, एक प्रकारचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये पण तुम्हाला सेम करायचं आहे. जे पण आपलं स्टेटमेंट आहे, कुठे गेलं डिकम्पोजिशनचं स्टेटमेंट. ओके. सो हे डिकम्पोजिशनचं स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही सगळ्यात इझी रिॲक्शन आहे, ही लक्षात ठेवा. ओके. याच्यामध्येच मग तुमचं इलेक्ट्रोलायसिस काय आहे हे पण होऊन जाईल. ठीक आहे. सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर फर्स्ट रिॲक्शनचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, स्टेटमेंट आणि एखादी रिॲक्शन. कारण तुम्हाला असं येऊ शकतं की एक्सप्लेन डिकम्पोजिशन रिॲक्शन अलॉंग विथ द एक्झाम्पल. मग त्यासाठी तुम्हाला हे 2 क्वेश्चन्स लक्षात ठेवले पाहिजे, म्हणजे हे 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं अगेन स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि बाकी तुम्हाला कुठलीही एखादी रिॲक्शन तुम्ही करू शकता. डबल डिस्प्लेसमेंटचं पण फक्त स्टेटमेंट, याची रिॲक्शन नाही लक्षात ठेवली तरी पण चालेल. ओके. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. अगेन हे पण किती इझी आहे. एंडोमध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते, एक्झोमध्ये हीट रिलीज केली जाते. हे पण तुम्हाला डिफरन्स बिटवीनमध्ये येऊ शकतं. लयतले 2 गुणांसाठी येऊ शकतं. तुम्हाला फक्त 2 एंडोचे पॉईंट्स आणि 2 एक्झोचे पॉईंट्स घ्यायचे आहेत. सगळे चॅप्टर्स मी घेणार आहे, फक्त मी क्रमाने जाते. तुम्हाला जर फक्त 8th चॅप्टर हवा असेल तर मग तुम्ही नंतर जॉईन होऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. हे काही मागच्या 2-3 वर्षांमध्ये रिड्यूस केलं गेलं होतं, बट आता हे आहे. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की केमिकल रिॲक्शनच्या रेटवरती कोण अफेक्ट करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे रिॲक्शन जी आहे तर त्याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट असतात. मग जे रिॲक्टंटचं नेचर आहे तर ते याच्यामध्ये अफेक्ट करू शकतं.
माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी जर अभ्यासावरती लक्ष ठेवलं तर पुरेसं आहे, कारण कमेंटमध्ये खूप साऱ्या वेगळ्या कमेंट्स येत आहेत ज्याचा मला काही उपयोग नाही आहे किंवा ज्याचं मला उत्तरही द्यायचं नाही आहे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आहे नेचर ऑफ रिॲक्टंट्स. आता नेचर ऑफ रिॲक्टंट्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायल्युटेड आहे हे पण याच्यामध्ये अफेक्ट करू शकतं रिॲक्शनमध्ये. साईज ऑफ पार्टिकल हा पण कॉमन सेन्स आहे की जर पार्टिकल जे आहे तर ते त्याची साईज छोटीशी असेल तर ते पटकन रिॲक्ट करणार, साईज मोठी असेल तर ते रिॲक्शनला वेळ लावणार. सो हे रेट ऑफ रिॲक्शन मोठं पार्टिकल काय करू शकतं, इन्क्रीज करू शकतं. सो दुसरं आहे ते म्हणजे साईज ऑफ रिॲक्टंट किंवा साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. अगेन या ठिकाणी डायल्युटेड आहे की कॉन्सन्ट्रेटेड आहे ते याच्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे टेम्परेचर ऑफ रिॲक्शन आहे. टेम्परेचर पण जास्त आहे कमी आहे त्याच्यावरती पण रिॲक्शनचा रेट कमी अधिक होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅटलिस्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट डेफिनेशन या ठिकाणी तयार होते की कॅटलिस्ट म्हणजे काय. ओके. सो कॅटलिस्ट म्हणजे काय, असा एक केमिकल सबस्टन्स आहे की जो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतो बट रिॲक्शनमध्ये कुठलीही दखल घेत नाही किंवा रिॲक्शनमध्ये काहीही चेंजेस करत नाही. ठीक आहे. सो आता या ठिकाणी जे कॅटलिस्ट आहे तर ह्या कॅटलिस्टचं तुम्हाला एखादं एक्झाम्पल घ्यावं लागेल. कुठलीही तुम्ही रिॲक्शन घेऊ शकता ॲज अ एक्झाम्पलसाठी. आता यांनी इथे दिलेलीच आहे आयती रिॲक्शन तर हीच घेऊन टाका. ठीक आहे. तुम्हाला फक्त एखादी रिॲक्शन लक्षात ठेवायची आहे. आय नो की रिॲक्शन्स खूप होत आहेत या चॅप्टरमध्ये. सो पहिल्यांदा तर तुम्ही थिअरी क्वेश्चन्स करा आणि मग जे रिॲक्शन्स आहेत तर त्या तुम्ही आधी एंड आफ्टर दिस चॅप्टर झाल्यानंतर मग करू शकता. ठीक आहे. पण आधी थिअरी क्वेश्चन्स प्रॉपरली करा आणि मग रिॲक्शन्स करा. ओके. सो तुम्हाला फक्त जे आपले लॉज आहेत त्या 4 लॉचे 4 रिॲक्शन आणि एक जे कॅटलिस्ट आहे याची रिॲक्शन म्हणजे फक्त 5च रिॲक्शन आपण आत्तापर्यंत केलेल्या आहेत. ठीक आहे. ऑक्सिडेशन रिडक्शनचं तुम्हाला डेफिनेशन माहिती असलं पाहिजे की ऑक्सिडेशन काय आहे, गेन ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. रिडक्शनमध्ये काय आहे की गेन ऑफ हायड्रोजन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेडॉक्स. ओके. रेडॉक्स म्हणजे काय, तर रेडॉक्स म्हणजे काय, अशी रिॲक्शन की ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. सो याच्या आधी पण एकदा PYQमध्ये रेडॉक्स म्हणजे काय सायन्समध्ये तुम्ही एका दिवसामध्ये नक्कीच पूर्ण करू शकता. त्यासाठीच मी रिव्हिजन घेते. आय होप की तुम्ही सिरियसली अटेंड करत असाल तर तुमचं सायन्स 1 या व्हिडिओमध्येच अर्ध तरी होऊन जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला परत फक्त रिव्हिजन करावी लागेल. सो आता या ठिकाणी जे रेडॉक्स रिॲक्शन आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं. ठीक आहे. मग तुम्ही कोणती पण एखादी रिॲक्शन या ठिकाणी घेऊ शकता. लाईक कॉपर ऑक्साईड आहे, त्याला तुम्ही जेव्हा हायड्रोजन ॲड कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी कॉपर आणि वॉटर सेपरेट पाहायला मिळणार आहे. ओके. सो अशी कुठलीही एखादी रिॲक्शन तुम्ही ॲज अ एक्झाम्पलसाठी म्हणून लक्षात ठेवू शकता. ओके. सो हे तुम्हाला एवढंच करायचं आहे. जर रेडॉक्स म्हणजे काय वगैरे आलं एक्झामला किंवा एक्सप्लेन रेडॉक्स रिॲक्शन विथ दी हेल्प ऑफ एक्झाम्पल किंवा व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन किंवा वेन द रेडॉक्स रिॲक्शन ऑकर्स. सो असे कुठलेही प्रश्न आले तर तुम्हाला या ठिकाणी एवढं फक्त पॅसेज लिहिता आलं पाहिजे. काही नाही याच्यामध्ये तेच आहे की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जे आहे तर ते सायमल्टेनियसली होत असतं. या ठिकाणी एकाच ऑक्सिडेशन होतं एकाच रिडक्शन होतं आहे, एवढंच फक्त तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. बाकी कोरोजनमध्ये हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. रस्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, Fe2O3. ओके. हे पण लक्षात ठेवायला इझी आहे. रस्ट म्हणजे कशावरती लागतं, आयरनवरती लागतं. आयरन म्हणजे काय आहे, Fe आहे आणि 2,3. ओके. 2,3 क्रमाने लक्षात ठेवा. असं काही पण करून लॉजिक लावून लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. बाकी या चॅप्टरमध्ये अजून काहीच नाही आहे. हा एक क्वेश्चन याच्या आधी आय गेस 2020 की 2019ला कधीतरी येऊन गेलेला होता, बट पुन्हा यायची शक्यता कमी आहे कारण हे सेम तुम्हाला मेटलर्जीमध्ये पण पुन्हा पाहायला मिळेल. ओके. आता हे जे कोरोजन आहे ते पण तुम्हाला एक बस एवढीच लक्षात ठेवा डेफिनेशन की कोरोजन काय आहे की मेटलवरती जे ॲटमॉस्फिअरचं इफेक्ट होतो त्याच्यामुळे त्याचं काय होतं, डॅमेज होतं त्या मेटलचं आणि यालाच आपण काय म्हणतो, कोरोजन. ठीक आहे. याच्याबद्दल आपण मेटलर्जीमध्ये जास्त बघणार आहोतच. सो इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, रस्ट म्हणजे काय, रस्टचा फॉर्म्युला काय आहे आणि कोरोजन काय आहे. ठीक आहे. बाकी रॅन्सिडिटी पण काय आहे की तुम्ही कुठलं पण एखादं ऑइली सबस्टन्स जर असंच बाहेर ठेवलं ॲटमॉस्फिअरच्या प्रेझन्समध्ये तर त्याचं काय होतं, हळूहळू वास यायला लागतो किंवा त्याची टेस्ट बदलते. सो हे आहे रॅन्सिडिटी, सिम्पल. सो तुम्हाला तेच लिहायचं आहे की एखादं ऑइली सबस्टन्स आहे, लेफ्ट ओव्हर सबस्टन्स आहे, त्याचा चव बदलते किंवा त्याचा वास बदलतो, फाऊल वास येतो किंवा ऑर्डर येतो, तर ते काय झालं, रॅन्सिडिटी. बस तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि या चॅप्टरमधलं एवढंच तुम्हाला करायचं आहे. फक्त 4 MCQs आहेत, हे एकदा करून जा. बाकी रेडॉक्स वगैरे तर आपण बघितलेला आहेच, सो हे पण पुन्हा बघायची गरज नाही आहे. हा सेम क्वेश्चन आला होता 2019-2020मध्ये कधीतरी, मला आठवत नाही आहे एकदम एक्झॅक्टली, बट हा क्वेश्चन एकदा येऊन गेला आहे. सो तुम्ही वाचून बघितलं तर मे बी आला तर तुम्ही तो लिहू शकता, बट किंवा तुम्हाला जरी नाही आला तर तुम्ही तो ऑप्शनमध्ये टाकू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला बॅलन्सिंगची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल कारण बॅलन्सिंगसाठी क्वेश्चन येतात. सो त्यासाठी तुम्ही यापैकी कुठलेही 1-2 रिॲक्शन बॅलन्सिंग करून बघा. ओके. आणि हे एक्झो एंडो तुम्ही त्या आरामात ओळखू शकता. हीट बाहेर येत असेल तर एक्झो, हीट दिली असेल तर एंडो. ओके. सो याच्यामध्ये काही अवघड नाही आहे, सो हे करायची गरज नाही आहे. फक्त एकदा तुम्हाला हे करून बघायचं आहे ऑक्सिडेशन रिडक्शन. ठीक आहे.
सॉरी ऑक्सिडेशन रिडक्शन नाही, बॅलन्सिंग करून बघायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट ओळखता आलं पाहिजे. हे पण इझी आहे. जे ऑक्सिजन घेतात तर त्यांचं काय होणार आहे ऑक्सिडेशन, जे ऑक्सिजन लूज करतात किंवा जे हायड्रोजन गेन करतात त्यांचं काय होणार आहे रिडक्शन. सो या चॅप्टरमधले फक्त 6th आणि 7th क्वेश्चन जर एकदा करून बघा तुम्हाला येत नसेल तर. ठीक आहे, ओके. सो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता आपला नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये पहिल्या पेजवरती काही इम्पॉर्टंट नाही आहे. सेकंड पेजवरती हा लॉ तुम्हाला, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जर तुम्ही न्यूमॅरिकल सॉल्व करणार असाल तर. किंवा तुम्हाला असं पण येऊ शकतो की व्हॉट इज जूल्स लॉ, तर तुम्हाला तिथे एका मार्कासाठी हा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. इझी आहे. H=I²RT. ठीक आहे. नेक्स्ट पॉवरचं युनिट वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच असं मी अज्यूम करते. नसेल तर तुम्ही घेऊ शकता, पुन्हा एकदा लक्षात ठेवू शकता किंवा वाचू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की टंगस्टनचं जे फिलामेंट आहे किंवा टंगस्टनची जी वायर आहे तर ती कशी का वापरतो आपण बल्ब्समध्ये. ठीक आहे, बल्ब्समध्ये टंगस्टनची वायर वगैरे का वापरतो, कारण त्याचं मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. ओके, सो हे तुम्हाला रिझन माहिती असलं पाहिजे. हे गिव्ह द रिझन्समध्ये असे प्रश्न येतात. शक्यतो गिव्ह द रिझन्समध्ये काय येतं की टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमधले जे क्वेश्चन्स आहेत तर तेच येतात, बट कधी कधी चॅप्टरच्या मधले पण येऊ शकतात. मग ते कुठले आहेत ते मी सांगते. आय होप की तुम्ही सगळे क्वेश्चन्स नोट डाऊन करून घेताय, कारण हे तुमच्याच इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्यासाठीच आहे हे सगळं. सो नोट डाऊन करून घ्या. ओके, सो आपण जे टंगस्टनची वायर्स वगैरे वापरतो बिकॉज त्यांचं मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. बाकी असा अजून कुठलाही डायग्राम एक्झाममध्ये नाही विचारला गेला आहे, सो हा नाही केला तरी पण चालेल. बाकी तुम्हाला हे 3 टाईप्स ऑफ वायर माहिती असलं पाहिजे की लाईव्ह वायर असते, अर्थ वायर असते आणि न्यूट्रल वायर असते. यांच्यामधला डिफरन्स पण माहिती पाहिजे, कारण अगेन हा पण तुम्हाला MCQजमध्ये किंवा 1 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये येऊ शकतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला शॉर्ट सर्किट म्हणजे काय एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. सो त्यासाठी पण हा पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे. या पॅरेग्राफमध्ये शॉर्ट सर्किट म्हणा किंवा वायर्सचे टाईप्स म्हणा, त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणा, सगळंच आहे. सो हा पॅरेग्राफ प्लीज अवॉइड नका करू, कारण आतापर्यंत आपण या चॅप्टरमधले फक्त 2च पॅरेग्राफ पाहिलेले आहेत. बाकी तर काही इम्पॉर्टंट नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे टंगस्टनच का वापरतो आपण, आणि दुसरं म्हणजे या सगळ्या वायर्सबद्दलचे इन्फॉर्मेशन. सो हा पॅरेग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज ह्याला स्किप नका करू, रीड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ओव्हरलोडिंग आणि शॉर्ट सर्किटबद्दल माहिती पाहायला मिळते. सो हे पण तुम्हाला पॅरेग्राफ रीड करायचं आहे, कारण याच्यामधून तुम्हाला शॉर्ट सर्किट म्हणजे काय, ओव्हरलोडिंग म्हणजे काय हे विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे MCBचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असला पाहिजे. ठीक आहे, हे एका प्रिलिम्सच्या क्वेश्चनमध्ये विचारलं गेलं होतं. MCBचा फुल फॉर्म मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. आणि सगळ्यांनी घरामध्ये MCBज पाहिली असतील की हे सडनली जेव्हा करंट सर्किटमध्ये इन्क्रीज होतं तर त्याच्यामुळे ॲक्च्युअल आपला जो सर्किट आहे त्याला काही म्हणजे ते खराब होऊ नये यासाठी आपण MCBचा यूज करतो. ओके, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स हे सर्किटला ब्रेक करतात जर व्होल्टेज खूप वाढलं तर. ठीक आहे, सो हे झालं MCB. बाकी तुम्ही जर या चॅप्टरमध्ये न्यूमॅरिकल्स करणार नसाल तर तुम्हाला या सगळ्या न्यूमॅरिकल्सची करायची गरज नाही किंवा फॉर्म्युलाची सुद्धा गरज नाही आहे. पण तरीही तुम्हाला जर न्यूमॅरिकल करायचे असतील, आवाज नाही येते का? मी खूप एक्सपेरिमेंट्स करते लाईव्ह स्ट्रीममध्ये, आवाज येते न येण्याचा गरज नाही आहे, बट आता येतोय. ठीक आहे, चलो. सो ज्यांना न्यूमॅरिकल्स करायचे आहेत त्यांनी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स करा या चॅप्टरमधले, बाकीचे एक्झाम्पल्स करायची गरज नाही आहे. ज्यांना स्क्रीन क्लिअर दिसत नाही आहे त्यांनी व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे, आणि तरी पण दिसत नसेल तर तुम्ही टेक्स्टबुक चेकआउट करू शकता. ठीक आहे, ओके. सो ज्यांना न्यूमॅरिकल्स नाही करायचे ते स्किप करू शकतात, पण ज्यांना करायचे आहेत ते हे प्रॅक्टिस करू शकतात सॉल्ड एक्झाम्पल्समधले. आणि हा फॉर्म्युला ऑलमोस्ट 80% न्यूमॅरिकल्समध्ये आहेच आहे. सो तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो P=V²/R. जर मला अजून काही लोकांनी त्रास दिला चॅट सेक्शनमध्ये उगाच नको ते प्रश्न विचारून तर मी सगळं ब्लॉक करणार आहे. आता मी अजिबात विचार करणार नाही आहे. सो तुम्ही दुसऱ्या आयडीने आलात तर मी ते पण ब्लॉक करेन. सो प्लीज रिलेटेड क्वेश्चन्स विचारा. ठीक आहे, आता या ठिकाणी 3rd आणि 4th एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही पाहताय की जे आपले रेग्युलर फॉर्म्युला आहे लाईक ओहम्स लॉ आहे किंवा P=V²/R आहे, या 2च फॉर्म्युल्याच्या आधारे सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर अप होत आहेत. सो या चॅप्टरमध्ये न्यूमॅरिकल्स एवढे पण काही अवघड नाही आहेत. ज्यांना करायचे असतील ते नक्की करून जा, कारण न्यूमॅरिकल्समध्ये कसं आहे, थिअरीमध्ये मे बी असं होतं की तुम्हाला एखादा पॉईंट राहिला किंवा काहीतरी मिस्टेक झाली तर मार्क्स जाऊ शकतात, पण न्यूमॅरिकल्समध्ये तुम्ही फॉर्म्युला लिहिलात, तुम्ही प्रॉपर गिवन लिहिलात तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जे पण प्रॉपर मार्क्स आहेत तर ते मिळू शकतात. इव्हन तुमचं आन्सर जरीही चुकलं तरी पण प्रत्येक स्टेप्सला मार्क्स मिळतात. ओके, सो ठीक आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मला ना. ठीक आहे, आवाज येतोय क्लिअर, बट स्क्रीन मे बी क्लिअर दिसत नाही आहे. लेट मी चेक. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता या ठिकाणी मॅग्नेटचं पण करायचं काही गरज नाही आहे.
कारण मॅग्नेटवरती एवढे असे काही क्वेश्चन्स नाही आलेले आहेत, सो तुम्ही सोडून देऊ शकता. राईट हँड थंब रूल मात्र इम्पॉर्टंट आहे. खूप अवघड असा काही नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचा हँड समोर ठेवायचा आहे पेपर लिहिताना आणि बघायचं आहे ते कसं कर्ल होतं आणि तेच तुम्हाला फक्त आहे असं उतरवायचं आहे तुमच्या पेपरमध्ये. सिम्पल. फक्त डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. सो डायग्राम ड्रॉ करा. ज्यांना व्हिडिओ आवडतो त्यांनी प्लीज लाईक करायचा आहे. इफ यू वॉन्ट, अगेन तुमच्या इच्छेवरती आहे, तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. ठीक आहे. ओके. सो आता या ठिकाणी राईट हँड थंब रूल जे आहे तर त्यासाठी आपण काय करतो की आपला जो हात आहे आपण असं ॲज्युम करतो की आपण हातामध्ये कंडक्टर पकडलाय. तुम्ही हातामध्ये पेन पकडू शकता जस्ट फॉर एक्झाम्पल. आणि तुमचा जो काही थंब आहे तर तो डिरेक्शन दाखवतो इलेक्ट्रिक करंटची आणि जे फिंगर्स कर्ल केलेले आहे ते दाखवतात मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन. एवढेच 2 पॉईंट्स फक्त या ठिकाणी आहेत जे तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला डायग्राम काढणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे सॉलिनॉइड. ठीक आहे. आता या ठिकाणी जे सॉलिनॉइड आहे तर सॉलिनॉइडमध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की सॉलिनॉइड आणि बार मॅग्नेटमध्ये काय सिमिलॅरिटीज आहे. ठीक आहे. सॉलिनॉइड आणि बार मॅग्नेटमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायग्राम तुम्हाला सॉलिनॉइडची ड्रॉ करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉट इज सॉलिनॉइड जर आलं तर तुम्हाला एका वाक्यात लिहिता आलं पाहिजे. खूप सिम्पल डेफिनेशन आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. की जे कॉपरची वायर आहे तर त्याचं असं एक लूप करून किंवा ते असं कर्ल करून त्याचं एक कोटिंग तयार केलं जातं आणि ते असणार आहे सॉलिनॉइड. ठीक आहे. सॉलिनॉइड आणि बार मॅग्नेटमध्ये काय सिमिलॅरिटी आहे ते तुम्हाला इथे माहिती असलं पाहिजे. दोघं पण म्हणजे सॉलिनॉइड पण बार मॅग्नेट प्रमाणेच ॲक्ट करतं. मध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत. ओके. आणि बाहेरून अशा बाहेर एमर्जिंग मॅग्नेटिक लाईन्स आहेत वगैरे हे तुम्ही लिहू शकता. आफ्टर दॅट एक्सपेरिमेंटची काही गरज नाही आहे. हे पण नको, हे पण नको. तुम्हाला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल माहिती असला पाहिजे कारण हे सरळ ड्रॉ करण्यासाठी येतं आणि 2 मार्क तुम्हाला इझिली मिळतात. ठीक आहे. सो तुम्हाला जर आता हा रूल आला 2 मार्कांसाठी तर काय काय लिहायचं आहे. बस तुम्हाला थंब काय शो करतोय हे लिहायचं आहे, इंडेक्स फिंगर काय शो करतोय आणि या ठिकाणी मिडल फिंगर काय शो करतोय हे सगळं तुम्हाला फक्त लिहायचं आहे. एवढं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला आरामात या ठिकाणी 2 पैकी 2 मार्क मिळतात. आणि आतापर्यंतचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार जे पण असे रूल्स आहेत मग ते राईट हँडचं असो किंवा फ्लेमिंगचं लेफ्ट हँडचं रूल असो हे सगळं तुम्हाला 2 मार्कांनाच येतं. ओके. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला करायचंच आहे. जर तुम्हाला आता वेळ असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पाठ करू शकता आणि मग हवं तर व्हिडिओ स्टार्ट करू शकता. म्हणजे तुमचं माझ्यासोबतच जे रिव्हिजन आहे तर ते होऊन जाईल. ओके. सो आय डोंट केअर अबाउट व्ह्यूज. ज्यांना पाहायचं आहे तर ते पाहू शकतात व्हिडिओ आणि प्लीज कुठलीही वायफळ बडबड शक्यतो करू नका. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे मोटार म्हणजे काय. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, सो नका करू, सोडून द्या. चला. हा थोडासा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बट हा क्वेश्चन तुम्हाला एवढं सगळं लिहायला नाही येणार. मग याच्यावरती कसं येऊ शकतं तर या ठिकाणी तुम्हाला याचा यूज येऊ शकतो. कमर्शियल यूज काय आहे किंवा या ठिकाणी तुम्ही कार्बनचा ब्रशचा यूज का केला. ओके. सो हे काही क्वेश्चन्स या ठिकाणी येऊ शकतात. अगदीच एवढं मोठं लिहायला येत नाही आणि आलंच तर तुम्हाला ऑप्शनमध्ये येतात. सो तुम्ही मग हा क्वेश्चन स्किप करू शकता. ठीक आहे. बाकी दुसरा क्वेश्चन लिहू शकता. ओके. कारण तुम्हाला पेपरमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. ओके. सो तुम्ही हे नाही केलं तरी पण चालेल. बऱ्याच जणांना हे थोडंसं अवघड वाटू शकतं. लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड दोन्ही पण म्हणजे इम्पॉर्टंट आहेत आणि काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे, फक्त 2-2 पॉईंट्सचे आहेत. सो तुम्ही ते नाही स्किप केलं तरी पण चालेल, म्हणजे ते करायचंच आहे, स्किप नाही करायचे. ओके. नेक्स्ट आहे फ्लेमिंगचं राईट हँड रूल. राईट हँड रूल पण तेवढाच आहे, एवढंच तर पाठ करायचं आहे. एवढं तर तुम्ही करू शकता, हो की नाही. लेसन्स कोणते स्किप करायचे हे मी ऑलरेडी तुम्हाला आधी सांगितलं आहे. सो तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ पाहू शकता. ओके ओंकार. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा राईट हँड थंब रूल करणार आहात किंवा लेफ्ट हँड रूल जे पण तुम्ही रूल्स करणार आहात तुम्हाला डायग्राम करणं कंपल्सरी आहे आणि डायग्रामच तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे आणि पॅराग्राफ लिहिणं पण इम्पॉर्टंट आहे. डायग्राम तुम्ही अजिबात स्किप करायचे नाही आहेत. नेक्स्ट आहे AC आणि DCचं तुम्हाला MCQमध्ये हे आय थिंक की आलं होतं याच्या आधी. हो, जनरेटर जर आलं तर 5 मार्कांना येऊ शकतं. बट तुम्ही जर नसेल केलं आतापर्यंत जनरेटर तर लास्ट मोमेंटला करू नका. त्याच्याऐवजी जे ऑप्शनला येईल ते तुम्ही लिहा. पण तुम्हाला जर वाटत असेल की मी करू शकते किंवा मला हे समजू शकते तर तुम्ही ते करू शकता. ऑलरेडी मी व्हिडिओज अपलोड केले आहेत, ते पाहून तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला AC आणि DC डिफरन्सला आय गेस की आलेला आहे याच्या आधी. बट तुम्ही आता केलं तरी चालेल, नाही केलं तरी पण चालेल, एवढं काही ते इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे 50 हर्ट्स वगैरे की इंडियामध्ये जे आपण वापरतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी जे आपण पॉवर स्टेशन्स वापरतो तर त्या ठिकाणी जे फ्रिक्वेन्सी आहे तर ते अराउंड 50 हर्ट्सपर्यंत असणार आहे. ओके. व्हेरी गुड स्नेहा. नेक्स्ट आहे जनरेटर, पण सेम, याचं पण कहाणी सेम त्याच्यासारखीच आहे. जर तुम्हाला येत असेल तर वेल अँड गुड, नसेल केलं तर लास्ट मोमेंटला कन्फ्युजिंग असेल तर करू नका. पण जर तुम्हाला हे आलंच तर ऑप्शनला पण क्वेश्चन येतील, सो तुम्ही ते अटेम्प्ट करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर वेल अँड गुड. ओके.
बाकी संपलेला आहे चॅप्टर. याच्यामध्ये रिझन्स खूप इम्पॉर्टंट आहे. रिझन्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत सगळे रिझन्स, पण रिझन्स नक्की करून जा. याच्यामधला जर रिझन आला तर यातला एक्सरसाइजमधलाच येऊ शकतो. ठीक आहे. सो हे रिझन्स तुम्ही नक्की करून जायचे आहेत, अजिबात स्किप नाही करायचे आहेत आणि हे रिझन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आता इथे त्यांनी सांगितलंय की ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक मोटार किंवा जनरेटर, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. बट तुम्ही जर नसेल केलं हे तर टेन्शन घेऊ नका. याच्याऐवजी जे क्वेश्चन येतील याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये ते तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जे कोणी न्यूमॅरिकल्स करणार असतील त्यांनी फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स करायचे आहेत, कारण त्या सॉल्ड एक्झामवरचेच हे न्यूमॅरिकल्स आहेत. ठीक आहे. सो तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल केलं असेल तर हे करायची गरज नाही आहे. आणि हां, असे पण तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात की आपला राईट हँड थंब रूल कुठला आहे ते लिहा, बी डायग्राम ओळखा काय आहे, किंवा याचं थंब काय दाखवतं, इंडेक्स फिंगर काय दाखवते हे ओळखा. ठीक आहे. सो हे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हीट चॅप्टर. हीट चॅप्टर पण खूप इझी आहे. फक्त न्यूमॅरिकलसाठी तुम्ही स्किप करणार असाल तर करू शकता, बट थिअरोटिकली इझी आहे. सो थिअरी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. अगेन पहिला पेज पूर्ण स्किप करायचा आहे, काही नाही याच्यामध्ये. तुम्हाला फक्त हे जे स्टेटमेंट्स आहेत किंवा जे डेफिनेशन्स आहेत तर ते करायचे आहेत, की स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ फ्युजन काय आहे किंवा स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आता या ठिकाणी जो ग्राफ आहे तर या ग्राफवरती याच्या आधी प्रश्न नाही आलेत, बट आलेच तर तुम्ही खूप इझिली हा ग्राफ या ग्राफवरचे क्वेश्चन्स लिहू शकता. आले तर असं येऊ शकतं की जे ए टू बी पॉईंट आहे ते काय दाखवत आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट किंवा लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन फ्युजनचे पण असेल ते, किंवा बी टू सी हे काय दाखवत आहे. एवढेच असे प्रश्न येऊ शकतात ग्राफशी निगडीत. ओके. सो असे तुम्हाला जर 3-4 प्रश्न आले, म्हणजे जो आपला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, या ठिकाणी तुम्हाला 5 क्वेश्चन वगैरे येऊ शकतात. मग ते तुम्हाला याच्या आधारे लिहायचे आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे झालं लॅटेन हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे, लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन आणि फ्युजनची. हे दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी हे असल्या कोणत्याही व्हॅल्यूज पाठ करायच्या नाही आहेत. केल्या असतील तर यू आर जिनियस, बट करायची गरज नाही आहे. रेझोल्युशन जे आहे तर याच्या आधी आय थिंक स्किप केलं होतं, म्हणजे रिड्यूस केलं होतं बोर्डानेच, बट तुम्ही यावर्षी येऊ शकतं. रेझोल्युशनची डेफिनेशन ती तुम्हाला करायची आहे. डेफिनेशन फक्त करून जायची आहे. ठीक आहे. ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि बोर्डचा आवडता क्वेश्चन आहे. हे तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जातं की ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर काय आहे, किंवा वॉटर कुठल्या टेम्परेचरला ॲनिमलस बिहेवियर दाखवतं, तर 4 डिग्री सेल्सिअसला दाखवतं. मग ते कसं ॲनिमलस बिहेवियर दाखवतं, डेन्सिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं की डिक्रीज होतं. सो हे विचारलं जातं आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते असं आहे की या चॅप्टरमधलं काही नाही करता फक्त एवढं केलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. आता ओके. सो हा जो हा ग्राफ आहे याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हा जो ग्राफ आहे तो कुठला फिनोमिना दाखवतोय, तर हे काय दाखवतंय, ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर. मग ॲनिमलस बिहेवियर कुठल्या टेम्परेचरला होतं, 4 पासून पुढे जाताना डेन्सिटी वाढते की व्हॉल्यूम वाढतोय, किंवा 4 पासून मागे किंवा खाली येताना डेन्सिटी वाढते की व्हॉल्यूम वाढत आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो या ग्राफवरती प्रश्न नक्कीच येऊ शकतात. हा ग्राफ अतिशय इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे होप्स ॲपॅरेटसवरती क्वेश्चन नाही विचारला गेलेला आहे याच्या आधी, बट तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जस्ट एकदा डायग्राम काढू शकता. हे नंतर करा, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नाही आहेत ते नंतर करा. बट आत्ताचं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. बिग क्वेश्चन्स कसे करायचे, बिग क्वेश्चन्स तुम्हाला अगदीच एक मोठा पानभर उत्तर लिहिण्यासाठी वगैरे नाही आहेत, कारण तुमचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा तुमची जी क्वेश्चन पेपर आहे तर ते ॲक्टिव्हिटी बेस आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे क्वेश्चन्स तुम्ही करणार आहात तर ते खूप मोठे असतील. आता लास्ट मोमेंटला तर तुम्ही ते स्किप करू शकता जर तुम्ही याच्या आधी कधी केले नसेल तर, कारण लास्ट मोमेंटला तुम्हाला फक्त रिवाईज करायचे. पूर्णच्या पूर्ण प्रश्न वगैरे असलं काही पाठ करण्यामध्ये जाऊ नका. ठीक आहे. कारण तुमचा वेळ तुम्हाला आता वाचवायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी. अगेन ड्यू पॉईंट टेम्परेचर काय आहे किंवा कुठल्या टेम्परेचरला हे दाखवलं जातं हे फक्त डेफिनेशन करा, बाकी नाही केलं तरी पण चालेल. बाकी युनिट ऑफ हीट सगळ्यांना माहिती आहेच, जूल वगैरे, तर ते तुम्ही सोडू शकता. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये हा जो छोटासा एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेवढा जो पण सबस्टन्स आपण घेतोय, लाईक आपण आयरन घेतलं तर आयरन जेवढी हीट ॲब्झॉर्ब करणार आहे तेवढीच त्याची स्पेसिफिक हीट काय असणार आहे, म्हणजे जेवढी ती हीट ॲब्झॉर्ब करेल तेवढी त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त असणार आहे. आणि तेवढाच तो या जो वॅक्सचा आपण एक लेअर घेतला याच्यामध्ये डीपर जाईल. ठीक आहे. सगळ्यात डीपेस्ट कोण आहे, आयरन. डीपर कोण आहे, कॉपर. आणि डीप कोण आहे, लीड. सो हा सिक्वेन्स तुम्ही जर लक्षात ठेवला आणि तो जर लिहिलात आन्सरमध्ये तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल, किंवा एखादा पॉईंट इन्क्रीज झालेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे. ओके. सो स्पेसिफिक हीटची डेफिनेशन खूप इझी आहे. हे फक्त 1-2 ओळींचे डेफिनेशन आहे, ते तुम्ही या चॅप्टरमधला करू शकता. अगदी मोठे क्वेश्चन्स नाही केले तरी पण एवढं तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे.
आता जे न्यूमॅरिकल्स करणार आहेत, ओके, जे पण न्यूमॅरिकल्स करणार आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज की बोर्डाला खूप मोठे मोठे न्यूमॅरिकल्स येत नाहीत, कारण न्यूमॅरिकल्सचं वेटेजच मुळात 2 ते 3 मार्कांचं आहे. ओके, सो खूप मोठे मोठे न्यूमॅरिकल्स तुम्हाला येत नाहीत. मग आता न्यूमॅरिकल्स जर तुम्ही सॉल्व्ह करणार असालच तर या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहे, MC डेल्टा टी हा न्यूमॅरिकल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, किंवा न्यूमॅरिकल नाही, फॉर्म्युला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण युजली न्यूमॅरिकल्स याच फॉर्म्युलेच्या आधारे विचारले जातात. ठीक आहे, सो जे लोक न्यूमॅरिकल्स करणार आहेत त्यांनी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, MC डेल्टा टी. एम म्हणजे काय, मास, सी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. ओके, T2 - T1. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज एक फिनोमिना आहे. तुम्ही जर हे पाहिलं असेल, लाईक एखादा कुठला पण आयसोलेटेड इन्स्ट्रुमेंट वगैरे घेतलं किंवा आयसोलेटेड कुठला पण ऑब्जेक्ट घेतलं तर त्याच्यामध्ये हीट लॉस होते. जेवढी हीट लॉस होईल तेवढीच हीट गेन होणार. जेवढं डिक्रीज इन टेम्परेचर तेवढंच इन्क्रीज इन टेम्परेचर. सो बेसिकली तोच हा फिनोमिना आहे. ठीक आहे. सो हीट एक्सचेंज मी जरी नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण एक असा क्वेश्चन आहे की येऊ शकतो. सो इफ यू वॉन्ट तुम्ही रीड करू शकता, बट एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. सो या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे. जे लोक न्यूमॅरिकल्स नाही करणार आहेत ते हे न्यूमॅरिकल स्किप करू शकतात, पण हा न्यूमॅरिकल खूप इझी आहे आणि हा जर आला तर 2 मुलांना नक्की येऊ शकतो बोर्डाकडून. जर या चॅप्टरमधून न्यूमॅरिकल्स येणार असतीलच तर हा न्यूमॅरिकल खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. म्हणजे सेम टू सेम व्हॅल्यूज येतील असं नाहीये, व्हॅल्यूज बदलून येऊ शकतात, बट अशा पॅटर्नचा न्यूमॅरिकल जो आहे तो येऊ शकतो. आणि या ठिकाणी जे MC डेल्टा टी आहे हा फॉर्म्युला अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बाकी हे मोठे मोठे न्यूमॅरिकल्स तुम्ही आरामात स्किप करू शकता, कारण एवढे मोठे न्यूमॅरिकल्स 10th स्टँडर्डला ते पण बोर्डच्या एक्झामला नाही आहेत. जे आन्सर द फॉलोविंग आहे आणि स्पेशली जे गिव्ह द रिझन आहे. ओके, हीट एक्सचेंज केलेलं आहे ना, व्हेरी गुड स्नेहा. ठीक आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर जे गिव्ह द रिझन्स आहेत, लाईक जसं की या ठिकाणी एक्सप्लेन म्हणजे आन्सर द फॉलोविंग वगैरे आहे, लाईक प्रिन्सिपल एक्सप्लेन करा स्पेसिफिक हीटचा, किंवा एक्सटेन्शन हीट जे आहे ते एक्सप्लेन करा. तर हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. हे न्यूमॅरिकल्स नाही केले तरी पण चालतील. न्यूमॅरिकल्स फक्त तुम्हाला जो सॉल्ड एक्झाम्पल मधला आहे तर तो करायचा आहे. हे जसे पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन्स आहेत ना, असेच क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 5 मध्ये लास्ट जो क्वेश्चन आहे तुमचा तर त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता या ठिकाणी यांनी 4च क्वेश्चन विचारलेले आहेत, बट आपला जो लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 नाही 4 क्वेश्चन नंबर 4 जो आपला लास्ट क्वेश्चन आहे तर त्या ठिकाणी ईच क्वेश्चन हा 5 मार्क्ससाठी असतो. मग तिथे तुम्हाला असे पॅरेग्राफवरचे क्वेश्चन्स येऊ शकतात आणि हे असे क्वेश्चन्स आले तर ते सोडायचे नाहीत, ते सोडवायचे, कारण हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप इझी असतात. तुम्हाला फक्त इथून ओळखायचं आहे आन्सर आणि ते तुम्हाला खाली लिहायचं आहे. ठीक आहे. सो हे क्वेश्चन्स असे खूप इझी असतात. प्लीज कोणीही स्किप नाही करायचे असे क्वेश्चन्स. उलट असे क्वेश्चन्स आले तर ते सॉल्व्ह करा, कारण मग तुम्हाला जे जे आन्सर बरोबर असेल त्यानुसार या ठिकाणी मार्क्स मिळतात आणि कमी मार्क्स या ठिकाणी कट केले जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी हे असले क्वेश्चन्स अजिबात सोडायचे नाहीत. ओके. नेक्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट, खूप इझी, खूप छोटासा असा आहे. सो कोणीही हा चॅप्टर अजिबात स्किप नाही करणार आहे, सगळेजण हा चॅप्टर करणार आहात आणि त्याच्यानुसारच आपण वेटेज पाहिलेलं आहे आणि वेटेजमध्ये पण हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. लेट मी ड्रिंक सम वॉटर. पाणी पाणी पाणी. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यांनी पाणी पण प्या, उन्हाळा सुरू आहे. सो कीप युअर बॉडी हायड्रेटेड. आता नेक्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इम्पॉर्टंट ते म्हणजे रिफ्रॅक्शन फिनोमिना नेमकं काय आहे, डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फक्त 2 ते 3 ओळींची दोनच ओळींची तशी पण 2च ओळींची डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे की लाईट जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियम पासून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जाते तेव्हा तिचं डिरेक्शन बदलते. बस एवढंच करायचं तुम्हाला. व्हेनेवर द लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अदर ट्रान्सपरंट मीडियम इट चेंजेस इट्स डिरेक्शन. सिम्पल. हे तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये पण लिहू शकता, नो प्रॉब्लेम, फक्त बरोबर लिहायचं आहे. सगळ्यांना लॉज माहिती आहेत. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, अगेन या ठिकाणी नॉर्मल जे आहे तर ते प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे. रिफ्रॅक्टेड रे आणि इन्सिडेंट रे हे सगळे एकाच पॉईंटवरती येणार आहेत. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, त्याच्यामुळे करायची काही गरज नाही. हे जे आहे तर ते MCQ मध्ये येऊ शकतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी वगैरे 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 वगैरे. हो, रेनबो कसा फॉर्म होईल खूप इम्पॉर्टंट आहे, ते पण येऊ शकतं. ओके. हो, नक्कीच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सगळ्यात इझिएस्ट चॅप्टर आहे, सो कोणी स्किप नाही करायचं आहे. याच्यामध्ये जे पण न्यूमॅरिकल्स येतील ते पण स्किप नाही करायचे, कारण न्यूमॅरिकल्स फक्त 2 मार्कांसाठी असतात आणि ते पण फक्त 2 ते 3 फॉर्म्युल्यावरतीच डिपेंड आहेत. ते फॉर्म्युले पण आपण बघूया. आता या ठिकाणी अजून एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे असा की जे आपले रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे रूल्स आहेत, ओके, किंवा लॉज आहेत,
तर ते सगळे तुम्ही या ठिकाणी 3 लॉज फक्त आहेत ते बघू शकता. हे लक्षात कसं ठेवायचं, तर जेव्हा एखादी लाईट रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाते, ओके, जेव्हा एखादी लाईट वेन एव्हर द लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम किंवा पासिंग फ्रॉम अ रेअर मीडियम टू द डेन्सर मीडियम, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. ओके, सो ती लाईट काय होते, नॉर्मल कडे येते. ओके, हे फक्त 2च लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा लाईट रेअर मधून डेन्सर मध्ये येईल तेव्हा जे लाईट आहे किंवा जे डिरेक्शन ऑफ लाईट आहे तर ती टुवर्ड्स द नॉर्मल असणार आहे किंवा ते बेंड होणार आहे टुवर्ड्स नॉर्मल. आणि जेव्हा लाईट डेन्सर मधून रेअरकडे जाणार आहे तेव्हा ते होणार आहे अवे फ्रॉम नॉर्मल. सो याची ट्रिक अशी आहे, डरा. ओके, नाही डरा हुआ हू. ओके, सो या ठिकाणी येऊ शकतं DRA. D इज वॉट डेन्सर, R इज वॉट रेअरर आणि A म्हणजे काय, अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, मग याच्या अपोजिट काय होणार आहे इकडे, सिम्पल. ओके, सो DRA डरा म्हणजे काय की डेन्सर पासून रेअरकडे जाताना लाईट अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड होते. ठीक आहे, सो याच्या अपोजिट तुम्ही मग फर्स्ट लॉ मध्ये करणार आहात. आणि थर्ड हे तुम्हाला 3 मार्कांसाठी येऊ शकतं. हा, एक 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 असे एक असं 3 मार्कांना येऊ शकतं. सो हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि 3 मार्कांचे प्रश्न कशामध्ये आहेत, क्वेश्चन नंबर 3 मध्ये. सो हा क्वेश्चन नंबर 3 मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, पण तुम्हाला डायग्राम पण ड्रॉ करायचा आहे. आता जेव्हा लाईन स्ट्रेट पास होते लेअर मधून डेन्सर मध्ये विदाउट एनी चेंज इन डिरेक्शन, तर ते पण तुम्हाला थर्ड लॉ मध्ये लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. तुम्हाला असं येऊ शकतं की ट्विंकलिंग ऑफ स्टार्स कशावरती आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवरती, रिफ्लेक्शन ऑफ लाईटवरती वगैरे. हे फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बाकी हे एवढं मोठं करायची गरज नाहीये. ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार किंवा ॲपरंट पोझिशन ऑफ सन हे तुम्हाला येऊ शकतं की हे एक्सप्लेन करा कशामुळे होतं. अगेन रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळेच होतं. सो ते फक्त तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. किंवा तुम्हाला असं येऊ शकतं जसं की या ठिकाणी एक रिझन तयार होऊ शकतं की पोझिशन आणि ब्राईटनेस ऑफ स्टार्स जे आहे ते आपल्याला ट्विंकलिंग किंवा असं कमी जास्त होताना बघायला मिळते, तर ते कशामुळे होतं तर ते तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये बघायला मिळेल. सो हे पॅरेग्राफ फक्त रीड करा. ओके, डिस्पर्शन ऑफ लाईटचं अगेन डेफिनेशन माहिती असली पाहिजे. वेवलेंथ जी आहे रेड लाईटची किती आहे आणि व्हायलेट लाईटची किती आहे, व्हायलेट किंवा पर्पल वॉट एव्हर. सो रेड आणि व्हायलेटचं तुम्हाला वेवलेंथ माहिती असली पाहिजे, कारण अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला हे MCQs मध्ये येऊ शकतं किंवा तुम्हाला असं येऊ शकतं की कुठल्या लाईटची वेवलेंथ जास्त आहे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, गिव्ह 2 एक्झाम्पल्स बेस्ड ऑन फिनोमिना ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आणि ॲपरंट पोझिशन ऑफ सन. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्पर्शन ऑफ लाईटचं तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची आहे. ओके गोपाल, आय होप की मी तुला आन्सर दिलेला आहे. नेक्स्ट आहे इंटरनल रिफ्लेक्शन आणि पार्शियल रिफ्लेक्शन. हे 2 क्वेश्चन्स आहेत. हे पण तुम्हाला क्रिटिकल अँगल काय आहे हे याच्यामधून विचारलं जाऊ शकतं किंवा इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे हे याच्यामध्ये येऊ शकतं, पार्शियल रिफ्लेक्शन काय आहे हे येऊ शकतं. हे 3 पण क्वेश्चन्स या 100 पॅरेग्राफमधून तयार होऊ शकतात आणि ते पण अगदी 1-2 मार्काचेच आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट मगाशी आय थिंक स्नेहाने विचारलं होतं, मिराज येईल पण शक्यता कमी आहे. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे मिराज, पण हवं असेल तर तुम्ही वाचून जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. आता एवढा मोठा चॅप्टर करणार आहात एवढं सगळ्याला तसं काय जाते. सो इफ यू वॉन्ट तुम्ही वाचू शकता, बट तितकंसं इम्पॉर्टंट नाही आहे जेवढं रेनबो वगैरे इम्पॉर्टंट आहे तेवढं. ठीक आहे, चलो आता या ठिकाणी नेक्स्ट आहे रेनबो हा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतो आणि तो साधारणतः तुम्हाला किती मार्कांना येऊ शकतो, 2 मार्कांना वगैरे येऊ शकतो. विथ डायग्राम वगैरे असेल तर मग 1 मार्क इन्क्रीज होईल, 3 मार्कांना येईल. ओके, सो डिपेंड्स की तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय आहे. जर फक्त एक्सप्लेन करायचं तर 2 मार्काला, विथ डायग्राम वगैरे असेल तर मग 3 मार्काला. ठीक आहे, पण 2 मार्काला तुम्ही जर ॲज पर पेपर पॅटर्न आपलं जर पाहिलं तर त्या ठिकाणी युजली सायंटिफिक रिझन्स लिहा किंवा डेफिनेशन्स लिहा, लॉज लिहा, केमिकल रिएक्शन्स लिहा वगैरे असं येतं. ठीक आहे, बट बाकी रेनबो वगैरे जे आहेत हे क्वेश्चन 3 मार्कांना विथ डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायला येऊ शकतात. त्याच्यामुळे सगळं लिहिणं अपेक्षित आहे, कुठले फिनोमिना याच्यामध्ये आहेत किंवा कसं रिफ्रॅक्शन होतं, रिफ्लेक्शन कसं होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कसं होतं, कारण रेनबोमध्ये तुम्हाला सगळंच बघायला मिळते. सो ते सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहायचं आहे. आता न्यूमॅरिकल्स आहेत तर याच लेवलचे असणार आहेत. फक्त तुम्हाला हे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत लाईक जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे, वेलोसिटी ऑफ लाईट इन वॉटर काढायचं आहे, वेलोसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दिलेला आहे. सो बाकीचं जे पण एवढी इन्फॉर्मेशन आहे याच्याशीच निगडीत तुम्हाला जे न्यूमॅरिकल्स आहेत ते येतात आणि ते पण 2 मार्कांसाठी फक्त. त्याच्यामुळे एवढे सोपे न्यूमॅरिकल्स तुम्ही प्लीज स्किप करू नका, कारण हिट वगैरे सारख्या चॅप्टर्समधून मोठे न्यूमॅरिकल्स आहेत. इव्हन दो ते येत नाहीत एक्झामला, बट तरी सुद्धा पण या चॅप्टरमध्ये दिलेलेच न्यूमॅरिकल्स खूप इझी आहेत. सो प्लीज स्किप नका करू. डायजेस्टमध्ये 5 मार्काला आहे रेनबो, पण 5 मार्काला अजून पण बरेचसे क्वेश्चन्स आहेत जे येऊ शकतात. सो आय डोंट थिंक की रेनबो 5 मार्काला येईल. ओके, ठीक आहे, चलो आगे.
आता याच्यामधले एमसीक्यूज अगेन इम्पॉर्टंट आहे. सेम एमसीक्यू तुम्हाला पीवायक्यूज मध्ये बघायला मिळेल. सो चॅप्टर खूप इझी आहे. प्लीज याच्यामधला काहीच स्किप करू नका, सगळा चॅप्टर करा. आणि माझं म्हणणं तर असं आहे की पहिल्यांदा हाच चॅप्टर करायला घ्या, कारण चॅप्टर इझी पण आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स पण येईल आणि मग तुम्ही बाकीचे चॅप्टर्स करू शकता. ओके, सो तुम्ही जेव्हा रिव्हिजन करणार आहात तेव्हा माझ्या तरी तुम्ही हाच पहिला चॅप्टर घ्या रिवाइज करायला. ओके, चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दोनच फक्त एमसीक्यूज न्यूमॅरिकल्स, दोनच फक्त न्यूमॅरिकल्स आहेत. अगेन एमसीक्यूज पण दोनच आहेत. पण हे जे काही सांगितलं आहे चॅप्टरमध्ये एक्सरसाइज मधलं म्हणा किंवा अगदी चॅप्टर मधलं म्हणा, सगळंच याच्यामधलं खूप इम्पॉर्टंट आहे. सो याच्यामधलं काही स्किप नाही करायचं आहे, एक्सरसाइज पण करायची आहे. ओके, नेक्स्ट आहे लेन्सेस. लेन्सेस मे बी काही जणांना थोडासा अवघड वाटू शकतो, पण याच्यामधलं पण बरेचसे इम्पॉर्टंट टॉपिक्स फक्त तुम्ही जर केलेत तरी पण होऊ शकतं. सो लेट अस सी. ओके, सो लेन्सेसमध्ये पहिली गोष्ट तर तुम्हाला टाइप्स ऑफ लेन्सेस काय आहे ते विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे 2-3 जणांची नावं पाठ करून ठेवा. ठीक आहे, बाकी यू कॅन स्किप. फोकल लेन्सचे डेफिनेशन एकदा पाठ करायचे आहे. नेक्स्ट आहे हे इमेज कसे फॉर्म होतात कॉन्व्हेक्स लेन्समधून, याचे रूल्स, हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, हा लेन्सेस पण खूप सिम्पल आहे, बट याच्यामधले न्यूमॅरिकल्स मे बी काही जणांना हार्ड जाऊ शकतात. ओके, ठीक आहे, तुम्हाला लेन्सेस इझी वाटतोय तर इझी असेल, बट काही जणांचे जे पण माझ्याकडे स्टुडंट्स ऑलरेडी होते तर त्यांची अशी प्रतिक्रिया होती. सो त्याच्यामुळे मला सांगितलं. ठीक आहे, ओके. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर जे कॉन्व्हेक्स लेन्सेसचे जे रूल्स आहेत डायग्राम म्हणजे इमेज फॉर्म होण्याचे, तर ते तुम्हाला विथ डायग्राम आणि विथ स्टेटमेंट म्हणजे रूलचं स्टेटमेंट हे दोन्ही पण लिहायचं आहे. हे पण तुम्हाला अगेन 3 मार्कांना येऊ शकतं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये पण आपण सेम बघितलं होतं, बट ते इमेज फॉर्मेशनचं नव्हतं, तर ते आपण लाईटचं डिरेक्शन कसं बदलेल ते आपण बघितलं होतं. बट या ठिकाणी इमेज फॉर्मेशनचे हे 3 लॉज आहेत किंवा रूल्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अगेन हे तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळवून देऊ शकतात आणि खूप इझी लॉज आहेत. फक्त तुम्ही एकदा वाचा, तुमच्या आरामात लक्षात राहील. बाकी हे असे वाले तुम्हाला जर रे डायग्राम्स ड्रॉ करता आलं तर तुम्ही हे पाठ करायची गरज नाही आहे तुम्हाला. पण तुम्हाला जर रे डायग्राम्स PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, पण जर तुम्हाला रे डायग्राम्स ड्रॉ नाही करता येते तर मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. ओके, आता ती तुमच्यावरती आहे. रे डायग्राम्स कसे ड्रॉ करायचे हा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. होप सो की तुम्ही तो पाहिला असेल. नसेल पाहिला तर प्लीज तो व्हिडिओ पहा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला रे डायग्राम्स खूप व्यवस्थित सांगितलेले आहेत. मग तुमचं हे काम वाचेल हे सगळं बाय हार्ट करण्याचं, जर तुम्हाला रे डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करता आली तर. ओके, पण रे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आलेच पाहिजेत, कारण त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. रे डायग्राम डिपेंड्स, आता त्यांनी खूप सारे क्वेश्चन्स मर्ज केले असतील तर, पण साधारणतः वेटेज रे डायग्रामचा 1 ते 2 मार्कांच्या मध्ये आहे. ठीक आहे, जास्त मार्कासाठी रे डायग्राम नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये डिपेंड्स अपॉन स्टेप्स त्या 2 मार्कांपर्यंत येऊ शकतं. मग तुम्हाला इमेज कुठे फॉर्म झाली ते लिहायचं आहे, ऑब्जेक्टचं पोझिशन काय होतं ते लिहायचं आहे, साईजची इमेज काय होती ते लिहायचं आहे, इमेजचं नेचर काय होतं हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे रे डायग्राम आली तर. ठीक आहे, हे सगळं लिहिलं तरच तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. ओके, एक्सप्लेन विथ अन एक्सपेरिमेंट हाऊ वी कॅन डिटरमाइन फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, सो ते तुम्हाला एक्सपेरिमेंटने शक्यतो एक्सप्लेन करण्यासाठी नाही आहेत, बट तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. ज्यांना पण फोकल लेंथ बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी आहे ते या ठिकाणी बघू शकतात. ठीक आहे, पण एक्सपेरिमेंटने शक्यतो नाही आहेत बोर्ड्समध्ये, कारण एक्सपेरिमेंट बेस्ड क्वेश्चन्स तसे कमी असतात, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स जास्त असतात. ओके, सो सेम रूल्स आहेत कॉन्केव्हसाठी. कॉन्व्हेक्सचे आपण बघितले, आता कॉन्केव्हचे आहेत, तर हे पण दोनच आहेत ना. दोनच रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याचे 2च फक्त आहेत एक्सप्लेनेशन, की जर इन्फिनिटीवरती ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची पॉईंट इमेज फॉर्म होईल फर्स्ट फोकसवरती. जर ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेंटर म्हणजे O आणि इन्फिनिटीच्या मध्ये कुठेही ठेवलं, ओके, म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला विजिबल आहे असं कुठेही जर आपण ठेवलं तर त्याचा इमेज फॉर्म होणार आहे फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये, आणि ती पण खूप स्मॉल असणार आहे. सो हे 2च फक्त याचे रिझल्ट्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, बट कॉन्व्हेक्सचं इम्पॉर्टंट आहे. साइन कन्व्हेक्शन्स हे पण आय थिंक की एक्झाममध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे, सो तुम्हाला हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. साइन कन्व्हेक्शन्स पण इझी आहेत. कुठे गेलेचे या ठिकाणी तुम्हाला साइन कन्व्हेक्शनचं एक्सप्लेनेशन बघायला मिळते. हे एकदा रीड करा. 4च पॉईंट्स आहेत की लेफ्टकडे काय असतं, राईटकडे काय आहे, वर काय आहे, खाली काय आहे, बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला आहे ते म्हणजे I/V मायनस I नाही 1/V मायनस 1/U इज इक्वल टू 1/F. ठीक आहे, सो हा आहे तुमचा लेन्स फॉर्म्युला. आता लेन्स फॉर्म्युलामध्ये V काय, जेव्हा तुम्ही लेन्स फॉर्म्युला लिहाल तेव्हा तुम्हाला हे लिहिणं अपेक्षित आहे की V काय आहे, U काय आहे, F काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल V म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ इमेज, U म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट,
एफ म्हणजे काय, फोकल लेंथ. ओके, हे लिहायचंय, फक्त फॉर्म्युला लिहून सोडून द्यायचं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला जर असं विचारलं असेल, एका मार्काला पण जर विचारलं असेल की लेन्स फॉर्म्युला काय आहे, तर तुम्हाला फॉर्म्युला लिहायचंय, सोबतच व्ही काय आहे, यू काय आहे, एफ काय आहे हे पण लिहायचं आहे. ठीक आहे, कारण तुम्ही फक्त एवढंच लिहून सोडू नाही शकत. कार्टेशियनचं जर आलं तर अगेन हे पण 2 मार्कांनाच येऊ शकतं. नेक्स्ट आहे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेलच. या चॅप्टरमधून न्यूमॅरिकल जर आले तर ते युजली लेन्स फॉर्म्युलावरती किंवा मॅग्निफिकेशनवरतीच आधारित असतात. सो हे 2 फॉर्म्युला आतापर्यंत आपण या चॅप्टरमधले फक्त 2च फॉर्म्युले पाहतोय, एक तर लेन्स फॉर्म्युला आणि एक तर मॅग्निफिकेशन. सो 2च इम्पॉर्टंट आहे. बाकी नेक्स्ट आहे पॉवर ऑफ लेन्सला आपण काय करतो, जस्ट P इज इक्वल टू 1/f. हे तुम्हाला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्सेसचे पॉवर फाइंड आउट करण्यासाठी येऊ शकतं. सो हा आहे तिसरा फॉर्म्युला. आणि एक इम्पॉर्टंट नोट म्हणजे तुम्ही फोकल लेंथ नेहमी मीटरमध्ये घेणार आहात. मग तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सेंटीमीटरमध्ये देऊ दे, मिलीमीटरमध्ये देऊ दे, तुम्हाला नेहमी ते मीटरमध्येच कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर जे पॉवर आहे तर पॉवर ॲड करताना आपण ती सिरियली म्हणजे P1 + P2 असं ॲड करतो, पण फोकल लेंथ ॲड करताना ती आपण पॅरलली ॲड करतो, लाईक 1/f1 + 1/f2 असं आपण पॅरललीमध्ये ॲड करतो, किंवा याला आपण म्हणू शकतो की रेसिप्रोकलमध्ये ॲड करतो. ठीक आहे. हो, आयवरती नक्कीच क्वेश्चन येणार. आपण येऊया डोळ्यांवरती सुद्धा येऊया. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लेन्सेसचे न्यूमॅरिकल्स खूप इझी आहेत. फक्त तुम्हाला 3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पहिला म्हणजे लेन्स फॉर्म्युला, दुसरा म्हणजे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आणि तिसरा म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला. ओके, तिन्ही पण खूप इझी आहेत. P इज इक्वल टू 1/f आहे, IV - IU इज इक्वल टू आय काय ते माझ्या डोळ्यासारखं सॉरी आय नाही 1/V - 1/U इज इक्वल टू 1/f आहे. ठीक आहे. आणि M इज इक्वल टू V/U आहे. सो हे फक्त 3च फॉर्म्युला आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. नेक्स्ट आहे फायनली आईज, डोळे. डोळ्याचे डायग्राम अतिशय इम्पॉर्टंट आहे. इवन दो युजली डायग्राम ड्रॉ करण्यासाठी नाही आहेत, बट PYQमध्ये आलेली आहे, सो तुम्हाला करावं लागेल. आणि खूप इझी डायग्राम आहे आणि करून ठेवा. 11th ला पण जे लोक सायन्स घेणार असतील त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. सो करून ठेवा ही डायग्राम. आय डायग्रामचे किती नेम्स लिहायचे, एक्सपेक्टेड आहे की तुम्ही 6च्या वर नेम्स लिहिले पाहिजे. म्हणजे 6 तर एक्सपेक्टेड आहेत, 6 नेम्स लिहा. 6 पण इझी आहेत. आयरिस लिहा, प्युपिल लिहा, लेन्सेस लिहा, सिलियरी मसल्स लिहा, रेटिना लिहा. एवढे लिहिली तरी पण आरामात 6 वगैरे होतात. ओके. सो 6 पर्यंत तरी नावं लिहा. बाकी मग तुम्ही हे मसल्स वगैरे स्किप करू शकता, ऑप्टिक नर्व वगैरे स्किप करू शकता. इफ यू वॉन्ट, मुद्दाम स्किप नका करू, राहिलं तर ठीक आहे. ओके. हो, इतिहास आणि भूगोल माय फेवरेट सब्जेक्ट्स आहेत, मी ते पण घेणार आहे. हे थोडंसं कोट वगैरे राहिलं तरी पण चालेल, पण जे इम्पॉर्टंट आहे आयरिस, प्युपिल, लेन्सेस, सिलियरी मसल, कोरॉइड आणि रेटिना हे इम्पॉर्टंट आहे, हे सोडू नका. ठीक आहे. नेक्स्ट आहे थोडक्यात आईज एक्सप्लेन करता आली पाहिजे तुम्हाला की रेटिना काय आहे, रेटिना एक स्क्रीन आहे, किंवा आयरिस काय आहे, प्युपिल काय आहे, हे थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आईज हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामधला. आफ्टर दॅट नेक्स्ट मिनिमम डिस्टन्स पण लक्षात ठेवा किती आहे, 25 सेंटीमीटर वगैरे नियर पॉईंट, कारण हे पण तुम्हाला अगेन MCQsमध्ये येऊ शकतं. हो, इतिहास आणि भूगोल मराठीमधूनच घेणार आहे. ओके. सो नेक्स्ट आहे आयबॉल. आयबॉलचं डायमीटर काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे. हेल्दी आईजसाठी काय आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. हे छोटे छोटे प्रश्न MCQसाठी येऊ शकतात. प्रथमेश सायन्स 2 जेव्हा ऑब्व्हियसली सायन्स 1चा पेपर होईल तेव्हा आपण घेऊया. ओके. आफ्टर दॅट अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे येतातच ते म्हणजे नियर सायटेडनेस आणि फार सायटेडनेस. याचे तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्हाला एक्सप्लेन करायला आलं नियर सायटेडनेस किंवा फार सायटेडनेस, तर पहिली गोष्ट काय करायची आहे, नियर सायटेडनेस म्हणजे काय ते सांगायचं. नियर सायटेडनेसमध्ये काय होतं, जवळची ऑब्जेक्ट जी आहे, नियर बाय ऑब्जेक्ट्स वी कॅन सी क्लिअरली, बट डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स आपण क्लिअरली नाही पाहू शकत. ओके. सो हे काय आहे. हां, अजून एक सांगायचं होतं की जे MCQs असणार आहेत, MCQsचा मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे, तो पण लाईव्हच असेल आणि तो साधारणतः संध्याकाळी 8 वाजता वगैरे आपण लाईव्ह घेणार आहोत. सगळे MCQs पार्ट 1चे. ओके. सो ते सगळे MCQs पार्ट 1चे मी घेणार आहे संध्याकाळी रात्री 8 वाजता. सो आय होप सगळेजण जॉईन करतील. ओके. फक्त MCQचं सेशन असणार आहे ते पार्ट 1साठीचं. ओके. पार्ट 2साठी पण घेणार आहोत आपण जेव्हा पार्ट 2चा पेपर असेल त्याच्या आदल्या दिवशी. ठीक आहे. सो त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत सगळ्यांनी जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स मी सांगितलेले आहे त्याचे MCQs ते चॅप्टर्स करून ठेवा, किंवा MCQsची प्रॅक्टिस करून ठेवा. मी MCQs घेणार आहे. ओके. 5 मार्काला काय येईल ते पण मी सांगितलेलं आहे व्हिडिओ जसं आपलं चालू आहे त्याप्रमाणे. सो प्लीज ते करून ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी नियर सायटेडनेसमध्ये हे पण कदाचित 5 मार्काला येऊ शकतं. ओके. कसं येऊ शकतं बघा. एक तर नियर सायटेडनेसची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगायची आहे. ओके. साइन कन्व्हेन्शन करते मी, हे आधी कम्प्लीट करूया आपण, मग साइन कन्व्हेन्शनवरती येते. ठीक आहे.
सो आफ्टर दॅट नेक्स्ट टाइम याच्यामध्ये नेमके काय चेंजेस होतात, कर्वेचर जे आहे ते इन्क्रीज होतं की डिक्रीज होतं, आयबॉल इलॉंगेट होतं की कमी होतं. ओके, त्यासोबतच आपण लेन्स कुठली वापरतो, कॉन्व्हेक्स की कॉन्केव्ह, फोकल लेंथ निगेटिव्ह असते की पॉझिटिव्ह असते, एवढेच फक्त पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट लेसन्स मी सुरुवातीला सांगितलेले आहेत. प्लीज व्हिडिओ थोडासा सुरुवातीचा पहा जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, डिफरन्स बिटवीनमध्ये आलं तरी पण हेच लिहायचं आहे की कर्वेचरची लेंथ कमी होते की वाढते, आयबॉल इलॉंगेट होतोय की कमी होतोय, कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स लेन्स आहे, फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हेच फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. मग ते डिफरन्स बिटवीनमध्ये येऊ दे किंवा तुम्हाला लिहिण्यासाठी येऊ दे. याचं डायग्राम वगैरे याच्या आधी कधी नाही आले, बट तुम्हाला डायग्राम येत असेल तर मग तुम्ही एक्सप्लेन करून देऊ शकता याच क्वेश्चनमध्ये येत असेल तर, बट ॲट सच डायग्राम ड्रॉ करा वगैरे असं नाही येत. ठीक आहे. ओके, सो आधी आपण प्रेस बायोपिया करूया, मग मी साइन कन्व्हेन्शन्स वरती येते. ठीक आहे. आता या ठिकाणी आहे प्रेस बायोपिया. प्रेस बायोपियामध्ये बेसिकली काय होतं की जे ओल्ड एजमधले पीपल आहेत तर त्यांना दोन्ही पण म्हणजे नियर सायटेडनेस पण असतं आणि फार सायटेडनेस पण असतं. मग अशा लोकांसाठी बायफोकल लेन्सेसचा यूज केला जातो, जे की याच्यामध्ये बायफोकलमध्ये काय होतं, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स दोन्ही पण लेन्सेस त्याच्यामध्ये मर्ज असतात. ओके, कॉन्केव्ह फॉर लांबच्या गोष्टी बघण्यासाठी आणि कॉन्व्हेक्स फॉर जवळच्या गोष्टी दिसण्यासाठी. ठीक आहे. सो हे झालं प्रेस बायोपिया. बऱ्याच वेळी प्रेस बायोपिया हा फिनोमिना ओल्ड एजमध्ये होतो का किंवा तो का होतो आणि मग त्याच्यासाठी कोणत्या लेन्सेस वापरले जातं असं तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये येऊ शकतं. सो ओके, सो सौरभचा क्वेश्चन होता की साइन कन्व्हेन्शन एक्सप्लेन करायचे आहे, ते आता आपण करूया. साइन कन्व्हेन्शनमध्ये बेसिकली काय आहे, कुठे गेलं, हां, साइन कन्व्हेन्शन मध्ये बेसिकली काय आहे तर इथे आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे असं ॲज्युम करतो. ओके, सो एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस आहे असं आपण ॲज्युम करतो. आता ऑब्जेक्ट जो आहे तर तो नेहमी कुठे असतो, लेफ्ट ऑफ द लेन्सेस, म्हणजे या साईडला. हे आपलं एक्स आहे, हे आपलं वाय आहे. ओके, सो जे आपले लेन्सेस जे आहेत तर ते मध्ये असतात आणि जे आपलं ऑब्जेक्ट आहे तर ते नेहमी लेफ्ट साईडला असतं. ठीक आहे, लेफ्ट साईडला म्हणजेच कुठे निगेटिव्ह एक्समध्ये असतं. लेफ्ट साईड म्हणजे काय झालं, निगेटिव्ह एक्स झालं. आता इथपासून जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल सेंटर ओ. हा जो मधला पॉईंट आहे जिथे आपलं ओरिजिन असतं असं आपण कन्सिडर करतो, तर ते काय आहे, ऑप्टिकल सेंटर ओ. द डिस्टन्स मेजर टू द राईट ऑफ दी ओ आर टेकन टू बी पॉझिटिव्ह, आणि तिथे काय असणार आहे, आपली इमॅज फॉर्म होते. युजली आपण असं कन्सिडर करतो की राईट हँड साईडला काय बनते, इमॅज फॉर्म होते. आणि ऑप्टिकल सेंटरपासून जे पण डिस्टन्स राईटला आपण मेजर करू ते नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, कारण ॲज पर ग्राफ राईट साईडचे व्हॅल्यूज नेहमी कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. ओके, सो हे झालं राईटला काय आहे आणि लेफ्टला काय आहे. आता जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे आपण काय सपोज करते, प्रिन्सिपल ॲक्सिस. दुसरा कलर घेते मी. हे आपण काय सपोज करते, प्रिन्सिपल ॲक्सिस. आता हे जे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजेच काय, आपला वाय ॲक्सिस. ओके, प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजेच काय, हे वाय ॲक्सिस. आता हे जे वाय ॲक्सिस आहे ते काय, प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. ज्या व्हॅल्यूज आपण वरती घेणार आहोत तर त्या पॉझिटिव्ह असणार आहेत. अबोव प्रिन्सिपल ॲक्सिस व्हॅल्यू पॉझिटिव्ह, बिलो प्रिन्सिपल ॲक्सिस व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ओके, फिफ्थ पॉईंट आहे ते म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ नेहमी पॉझिटिव्ह असते. म्हणजेच तुम्ही अजून एक याचं लॉजिक लावू शकता की ज्या पण लोकांना हायपरमेट्रोपिया असतं किंवा ज्या पण लोकांना फार सायटेडनेस असतं त्यांच्या लेन्सेसची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असणार आहे, आणि ज्यांना मायोपिया असतं त्यांच्या लेन्सेसची फोकल लेंथ ही निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. गिव्ह द रिझन्स युजली एक्सरसाइजमधलेच येतात, बाकी याच्यामधले चॅप्टरमध्ये कुठले कुठले येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके, आय होप की याच्यामध्ये कोणाला इम्पॉर्टंट म्हणजे काही डाऊट नाही आहे. इम्पॉर्टंट सायंटिफिक रिझन्स मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. एक्सरसाइजमधले येऊ शकतात किंवा चॅप्टरमधले जे येऊ शकतात ते पण मी सांगते. होप सो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहताय. नेक्स्ट आहे यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स. आलंच तर 2 मार्कांना येऊ शकतं. तुम्ही कसं पण मनाने लिहू शकता की कॅमेरामध्ये वापरतात, स्पेक्टॅकल्समध्ये वापरतात. ओके, सिम्पल. ओके सौरभ. नेक्स्ट आहे सिम्पल मायक्रोस्कोपवरती एक गिव्ह रिझन आहे एक्सरसाइजमध्ये. कुठे बरं गेलं, हां, तर हे तुम्हाला करायचं आहे. सिम्पल मायक्रोस्कोपचं गिव्ह रिझन इम्पॉर्टंट आहे. बाकी रिफ्रॅक्ट म्हणजे टेलिस्कोप वगैरे तुम्ही करणार असाल तर करू शकता, असं काही केलंच पाहिजे असं नाही आहे. पण तुम्हाला डायग्राम्स करायचे आहेत, कारण कसं होतं की तुम्हाला ब्लँक दिलं जातं. एक तर तुम्हाला पहिली गोष्ट असा प्रश्न येतो की हा कुठला मायक्रोस्कोप आहे, कंपाऊंड की सिम्पल, ते ओळखा. मग तुम्हाला येतं की हे जे ब्लँक्स आहेत, सपोज या ठिकाणी कुठे ब्लँक्स दिले जातील, मग हे ब्लँक्स काय आहेत तर ते ओळखा. ओके, सो असं तुम्हाला या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट बाकी ठीक आहे. हां, हे फक्त लक्षात ठेवा की आपल्या रॅटिनावरती 1/6 सेकंड पर्यंत सेम इमेज छापलेली राहते. ओके, न्यूमॅरिकल्ससाठी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप एक्सप्लेन करायचे. ओके, सुयश आपण बघूया कंपाऊंड मायक्रोस्कोप. सो कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बेसिकली काय आहे, 2 लेन्सेस आपण वापरतोय. एक आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि एक आहे आयपीस. ओके,
तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप आला की सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण खूप मायन्यूट ऑब्जेक्ट्स बघण्यासाठी वापरतो. लाईक आपल्या बॉडीमधले सेल्स वगैरे असतील तर त्यासाठी आपण हे वापरतो. मग कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला 2 लेन्सेस पाहायला मिळतात. एक आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि एक आहे आयपीस. ओके, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे आणि एक आहे आयपीस. इथून तुम्ही आन्सर स्टार्ट करू शकता. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय आहे, मग ऑब्जेक्टिव्ह लेन्सबद्दल लिहायचं की ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं क्रॉस सेक्शन एरिया खूप स्मॉल आहे, त्याचं फोकल लेंथ पण स्मॉल आहे. क्रॉस सेक्शन एरिया स्मॉल तर ऑब्व्हियसली फोकल लेंथ पण स्मॉल असणारच आहे. आणि नेक्स्ट आहे जे आपलं आयपीस आहे तर ते थोडंसं मोठं आहे. तुम्ही डायग्राममध्ये पण बघू शकता. थोडंसं याचा क्रॉस सेक्शन एरिया पण बिग आहे किंवा लार्ज आहे आणि त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट याचं फोकल लेंथ पण काय असणार आहे, लार्ज असणार आहे. ओके, आता हायर मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन बाय कॉम्बिनेशन इफेक्ट ऑफ दीज 2 लेन्सेस. आपण 2 लेन्सेस का वापरतोय, कारण आपलं ऑब्जेक्ट खूपच मायन्यूट आहे. ओके, लाईक ब्लड सेल असेल किंवा कुठल्या आपल्या बॉडीमधला कुठलाही सेल किंवा अमिबा वगैरे असेल तर ह्यांना बघण्यासाठी आपल्याला एक हाय पॉवरचं मायक्रोस्कोप पाहिजे. त्यासाठी आपण ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस वापरतोय. हेच तुम्हाला सांगायचं आहे शेवटी. आता नेक्स्ट आहे की इमेज फॉर्म्ड. आता इथून जे काही ऑब्जेक्ट असेल, एक मिनिट मला इरेज करू द्या. इथून जो काही ऑब्जेक्ट आहे तिथून याची इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इथे. म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे आणि याची इमेज इथे आहे. आता ही जी इमेज आहे ही इमेज या लेन्ससाठी ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. ओके, आता ही जी इमेज आहे या लेन्ससाठी ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. मग आता हे जेव्हा ऑब्जेक्ट म्हणून काम करेल तेव्हा याची इमेज आता कुठे फॉर्म होणार आहे, याची इमेज फॉर्म होणार आहे इथे. याची इमेज फॉर्म होणार आहे इथे. ओके, आय होप की तुम्हाला समजलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगते की थोडासा आपण कलर्स घेऊया. हा आपला ऑब्जेक्ट आहे. इनिशियली आपला ॲक्च्युअल ऑब्जेक्ट हा आहे. याची इमेज फॉर्म झाली इथे थ्रू ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस. ओके, थ्रू ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस या ऑब्जेक्टची इमेज या ठिकाणी फॉर्म झाली. आता इथे जी इमेज आपली फॉर्म झालेली आहे ही इमेज आता ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. कोणासाठी, आयपीससाठी. ओके, ही इमेज आता आयपीससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. आता आपला ऑब्जेक्ट कोण झाला, हा झाला. मग आता विथ द हेल्प ऑफ आयपीस आपल्याला या ऑब्जेक्टची इमेज पाहायला मिळणार आहे कुठे, इथे. ओके, आणि ही जी ॲक्च्युअल इमेज आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण मायक्रोस्कोपमधून बघतो ना की आपल्याला ब्लड सेल मोठे झालेले वगैरे पाहायला मिळतं तर ते ॲक्च्युअली ही सेकंड इमेज असते. ठीक आहे, कोणाचा डाऊट होता, समजलेला आहे का? किसका डाऊट था? सुयश आणि स्नेहा, आय होप समजलेलं आहे. क्लिअर आहे का? एकदा जस्ट मेसेज करा किंवा याच्यावरती काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणामधला डिफरन्स? ओके, थँक्यू सुयश. ठीक आहे, सो येस, थँक्यू. आफ्टर दॅट अजून काही आहे या चॅप्टरमधलं? हे पण इम्पॉर्टंट आहे. एक तर आपण इमेज कसं प्रिसिव्ह करतो किंवा आपण वेगवेगळे कलर्स कसे आपल्याला पाहायला मिळतात. कॉर्ड्स आपल्या रेटिनामध्ये 2 प्रकारचे सेल्स आहेत, एक तर रॉड आणि एक तर कोन. ठीक आहे, हे 2 प्रकारचे सेल्स आहेत आपल्या डोळ्यामध्ये. तर मग याच्यामधले जे रॉड आहेत तर ते काय करतात, फक्त लाईटची इंटेन्सिटी म्हणजे लाईटची इंटेन्सिटी बघू शकतात, लाईक ब्राईटनेस आहे की डार्कनेस आहे. आणि जे कोन्स आहेत तर ते कलर बघू शकतात की कलर कुठला आहे वगैरे वगैरे. त्यात पण आपल्या डोळ्यांमध्ये फक्त रेड, ग्रीन आणि ब्ल्यू हे 3च प्रकारचे कलरसाठीच्या कोन्स आहेत. तेच कलर्स एकमेकांमध्ये मर्ज होऊन आपल्याला वेगळे कलर्स बघायला मिळतात. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन वगैरे पण मी सांगितलेलं आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओ असं मधून नका पाहू, एक सलग व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सगळे क्वेश्चन्स कळतील. ओके, सो आता तुम्ही लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, C फॉर कोन आणि C फॉर कलरफुल. ओके, किंवा कलर्स. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की कोन काय बघतं, कलर्स बघतात, आणि रॉड कशासाठी आहेत ते म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईटसाठी. ठीक आहे, हा याच्यावरती गिव्ह रिझन ऑलरेडी आहे इथे की आपण कसं काय सेन्स करू शकतो कलर्स वगैरे, तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. गिव्ह रिझन्स सगळ्यांना करायचे आहेतच. जे पण आपले गिव्ह रिझन्स आहेत तर तो कंपल्सरी क्वेश्चन आहे. त्यामध्ये पण तुम्हाला 3 पैकी कोणताही 2 सॉल्व्ह करायचं असतं. आणि युजली गिव्ह रिझन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये एक फिजिक्समधला येतो, एक केममधला येतो. याच्यावरती पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे की एक फिजिक्समध्ये कुठले क्वेश्चन्स येतात आणि केममधले कुठले येतात ते पण तुम्हाला संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पाहायला मिळेल किंवा उद्या सकाळी. ठीक आहे, सो हे तुम्ही गिव्ह रिझन्स करणार आहात. डिफरन्स बिटवीन मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, फार सायटेड आणि नियर सायटेडमधला येऊ शकतो. आणि या चॅप्टरमधले जे न्यूमॅरिकल्स आहेत तर ते फक्त सॉल्व न्यूमॅरिकल्स केले तरी पण चालतील. आणि 3 फॉर्म्युले जे मी सांगितलेले आहेत तेच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ॲज युजल ह्युमन आय तुम्हाला करायचं आहे. असा कसाही प्रश्न येऊ शकतो की आयरिसचं फंक्शन लिहा, मसल्सचं फंक्शन लिहा, लेन्सेसचं फंक्शन लिहा, रेटिनाचं फंक्शन लिहा, रेटिनामध्ये कुठले सेल्स आहेत, कोन आहे, रॉड आहे. ओके, ते तुम्हाला आलं पाहिजे. नेक्स्ट आहे मेटॅलर्जी. आता मेटॅलर्जीमध्ये कोण करणार आहे मेटॅलर्जी चॅप्टर?
मेटलर्जीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट या पहिल्या पानावरचं एवढंच आहे की तुम्हाला याच्यामधला डिफरन्स येऊ शकतो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि नॉन मेटल्स. ओके, आणि आय होप की सगळ्यांना माहिती आहे मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये काय डिफरन्स आहे. मेटल हार्ड असतात, मेटलमध्ये काही प्रॉपर्टीज आहेत लाईक मिलेबिलिटी आहे, डक्टिलिटी वगैरे आहे, हे असतं. नॉन मेटल्समध्ये त्या प्रॉपर्टीज नाही आहेत. मेटल सॉलिड फॉर्ममध्ये आहे, नॉन मेटल सॉलिड फॉर्ममध्ये नसून गॅशियसमध्ये वगैरे आहेत किंवा ह्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये वगैरे आहे. ओके, सो हा मेटलर्जी थोडासा डिफिकल्ट आहे, बट मी जेवढं सांगते तेवढं फक्त तुम्ही इम्पॉर्टंट करून ठेवा. ज्यांना आउट ऑफ वगैरे हवा आहे त्यांना. डायग्राम्स मी सांगितलेलं आहे, आयचा डायग्राम वगैरे आहे किंवा त्या चॅप्टरमध्ये डायग्राम्स मी सांगितलेले आहेत, सो ते तुम्ही करू शकता. ओके, आता मेटलर्जीमध्ये हे फक्त इम्पॉर्टंट आहे, जास्त काही नाही. फक्त तुम्ही 4 पॉईंट्स लक्षात ठेवा. हार्ड आहे, सॉफ्ट आहे वगैरे, हे एकदम सिम्पल 4 पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, ऑब्व्हियसली मेटल्समधून आवाज येतो, नॉन मेटल्समधून नाही येत. सो हे सोनरस आहे, हे नॉन सोनरस आहे. हे खूप सिम्पल टॉपिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट आता रिॲक्शन विथ मेटल्स, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन, हे पण तितकंसं इम्पॉर्टंट नाहीये. इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ते म्हणजे तुम्ही जे सोडियम आहे तर ते केरोसिनमध्ये ठेवता, तर ते का ठेवता हे गिव द रिझन्समध्ये येऊ शकतं. ओके, गिव द रिझन्समध्ये हे इम्पॉर्टंट आहे. प्रणू मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला की काय काय करायचं आहे, गिव द रिझन्स वगैरे. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. ओके, आपण आयोनिक कंपाऊंड्सकडे जाऊ तेव्हा मी तुम्हाला ते सांगते. आता सध्या लक्षात ठेवायचं आहे की सोडियमला आपण केरोसिनमध्ये का ठेवतो. रिझन असं आहे की सोडियम जे आहे तर ते जर आपण त्याला ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं असंच ओपनली तर ते लगेच फायर कॅच करू शकतं ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करून. ओके, सो मग त्याच्यामुळे काय होतं की ते फायर कॅच करू नये किंवा फायरला एक्सपोज होऊन म्हणजे ऑक्सिजनला एक्सपोज होऊ नये यासाठी आपण त्याला केरोसिनमध्ये वगैरे ठेवतो. ठीक आहे, सो हे तुम्हाला गिव्ह द रिझनसाठी येऊ शकतं आणि हे तुम्हाला करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट जे लोक मेटलर्जी सोडणार आहेत त्यांनी फक्त मी जेवढं सांगते तेवढं करायचं आहे. बाकी हे नाही केलं तर रिॲक्शन तरी पण चालेल, कारण बाकी चॅप्टर्स मग तुम्ही व्यवस्थित करा. हा एक सिक्वेन्स तेवढा लक्षात ठेवा, कारण हा तुम्हाला ओळखण्यासाठी येऊ शकतो. आणि अजून एकदा परत रिमाइंडर देते की संध्याकाळी आपण 8 वाजता किंवा रात्री 8 वाजता लाईव्ह सेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे MCQs बघणार आहोत. सो जे आता लाईव्ह आहेत त्यांनी प्लीज ते पण सेशन जॉईन करा. आपण सगळे MCQs बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये पार्ट 1चे. ओके, सो अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. ॲक्वा रेजिया जे आहे याच्यामध्ये आपण बघतो की हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे आणि त्यासोबतच कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आहे आणि यांचा रेशो आहे 3:1. हा रेशो सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे. ज्यांना पण स्क्रीन ब्लर दिसते प्लीज क्वालिटी इन्क्रीज करा. हे तुम्हाला माहिती पाहिजे यार, तुम्ही हुशार मुलं आहात. ब्लर दिसते म्हणजे याचा अर्थ काय क्वालिटी डिक्रीज झाली आहे, ती आपण इन्क्रीज केली पाहिजे. ओके नाही. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता जे ॲक्वा रेजिया आहे त्याच्यामध्ये HCl आहे आणि नायट्रिक ॲसिड आहे आणि ते पण 3:1च्या रेशोमध्ये आहे. ठीक आहे, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला शक्यतो ही सिरीज माहिती असली पाहिजे. ओके, कारण याच्यावरती तुम्हाला 5 मार्कासाठी क्वेश्चन्स येऊ शकतात. लाईक असं येऊ शकतं की मॉडरेटली रिॲक्टिव्ह कुठले आहेत, हायली रिॲक्टिव्ह कुठले आहेत, लेस रिॲक्टिव्ह कुठले आहेत किंवा रिॲक्टिव्हिटीच्या आधारे आपण मेटल्सला कसं क्लासिफाय करतो. ओके, हायली रिॲक्टिव्ह, लो रिॲक्टिव्ह, MCQs आपण 8 वाजता लाईव्हमध्ये बघणार आहोत आणि मॉडरेटली रिॲक्टिव्ह वगैरे. ओके, सो तुम्हाला त्यासाठी हे डायग्राम वाचता आलं पाहिजे की कोण रिॲक्ट करणार आहे वॉटरसोबत, कोण रिॲक्ट करणार आहे ॲसिडसोबत, असे तुम्हाला 5 मार्कासाठी याच्यावरचे क्वेश्चन्स येऊ शकतात क्वेश्चन नंबर 4 मध्ये. ओके, हा आज रात्री 8 वाजता लाईव्ह सेशन आहे ज्याच्यामध्ये आपण सायन्स पार्ट 1चे MCQs बघणार आहोत. ओके, आय होप सगळ्यांना सिम्पल मराठी कळलेलं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नॉन मेटल्स. तुम्हाला असं येऊ शकतं की नॉन मेटल्सची रिॲक्शन विथ मेटल्स एक्सप्लेन करा. सिम्पल एक्झाम्पल आहे, मिठाचं एक्झाम्पल घ्यायचं आहे आणि सगळे MCQs असतील 21 सेटमधले पण त्याच्यामध्ये असतीलच. ओके, सो आता या ठिकाणी सोडियम ॲज अ मेटल आहे आणि क्लोरीन ॲज अ नॉन मेटल आहे. मग यांच्यामध्ये कशी रिॲक्शन होते तुम्हाला जे सांगायचं आहे. हे अगेन गिव्ह द रिझन्समध्ये येऊ शकतं. सो हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, ओके, सो बाकी नाही केलं तर चालेल. जे लोक आयोनिक कंपाऊंडसाठी करायचं आहे असं म्हणत होते, आयोनिक कंपाऊंड एक्सप्लेन करायचे त्यासाठी आता आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात. कटायन आणि अनायनमध्ये जे अपोजिट चार्जेस आहे, कटायन बिंग पॉझिटिव्ह, अनायन बिंग निगेटिव्ह, यांच्यामध्ये जे अपोजिट चार्जेस आहे त्याच्यामुळे यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं आणि म्हणून यांच्यामध्ये कंपाऊंड तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो आयोनिक कंपाऊंड. सो सगळ्यांना डेफिनेशन माहिती असली पाहिजे. याचे काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत, कुठे गेल्या, ह्या ज्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड, हे खूप इम्पॉर्टंट आहे.
लाईक फर्स्ट आहे ते म्हणजे हे कशापासून तयार झालेले आहेत, अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स, आणि त्याच्यामुळे हे एक खूप स्ट्रॉंग असं अट्रॅक्शनमुळे तयार झाल्यामुळे हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप हार्ड आहेत. ठीक आहे, आणि हार्ड आहेत बट ब्रिटल आहेत. आपण जर खूप जास्त प्रेशर दिला, लाईक खडूला आपण प्रेशर दिला की खडू कसं होतं, खूप सारे पार्ट्समध्ये ब्रेकडाऊन होतो, तर त्याप्रमाणे हे ब्रिटल आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इज हायर इन आयोनिक कंपाऊंड. त्याच्यामुळे खूप जास्त एनर्जी लागते जर आपल्याला त्याला मेल्ट किंवा बॉईल करायचं असेल तर. आपण पाहिलं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त आहे, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढं जास्त असेल तेवढे त्याचे पार्टिकल्स सुटे सुटे करायला आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागेल, आणि त्याच्यामुळेच आयोनिकचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स खूप जास्त आहे किंवा हाय आहेत. ओके, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयोनिक कंपाऊंड जे आहेत तर ते पाण्यामध्ये सॉल्युबल आहे. एवढासा पॉईंट लिहिला तरी पण चालू शकतो, मोठं मोठं लिहायची एवढी काही गरज नाहीये. ओके, एक मिनिट मी थोडंसं पाणी पिते. अच्छा, एक्सप्लेन नका करू का? ओके, ठीक आहे, एक्सप्लेन नाही करत आहे मी, बट तुम्हाला फक्त सांगते इम्पॉर्टंट काय आहे. ओके, सो नेक्स्ट आहे हे जे आयोनिक कंपाऊंड्स आहेत तर ते इलेक्ट्रिसिटी फक्त मोल्टन स्टेटमध्ये वगैरेच घेऊन जातात. ओके, मेटॅलर्जीची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. चॅप्टर मेटॅलर्जी म्हणजे डेफिनेशन केलाच पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही सेपरेशन म्हणजे जे पण बेसिक प्रिन्सिपल्स आहेत मेटॅलर्जीमध्ये की तुम्ही त्याच्यामधून ॲक्च्युअल मेटल कसं सेपरेट करणार आहात, तर त्याचे काही मेथड्स आहेत. हे मेथड्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत. मेथड्स आले तर 3 मार्कांना येऊ शकतात. तुम्हाला डायग्राम पण काढायची आहे, किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की विल्फ्रे टेबल मेथड कुठल्या फोर्सवरती आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती ही काम करते. सो ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्याच्यामुळे या मेथड्स इम्पॉर्टंट आहेत. अगेन सेम हायड्रॉलिक जी आहे तर ही पण इम्पॉर्टंट आहे. सगळ्याच मेथड इम्पॉर्टंट आहेत. यापैकी कुठलीही मेथड तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकते. मॅग्नेटिक सेपरेशन मॅग्नेटिक प्रॉपर्टीजवरती आधारित आहे. ओके, सो या सगळ्या मेथड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे फ्लोथ. अजून तुम्हाला असं पण येऊ शकतं की जे सपोज स्टॅनिक ऑक्साईड दिलेलं आहे तर हे तुम्ही कुठल्या मेथडने याच्यासाठी तुम्ही कुठली सेपरेशन मेथड वापरू शकता असं पण तुम्हाला एक्सप्लेन करायला येतात मेथड्स. ओके, मेथड्स एक्सप्लेन करायला येतात, आणि तुम्हाला मेथड्स एक्सप्लेन करून झाल्यानंतर शक्यतो डायग्राम्स वगैरे पण ड्रॉ करा, कारण असं तिथे लिहिलेलं नसेल तरी पण तुम्हाला डायग्राम्स वगैरे ड्रॉ करायचे आहेत, कारण तुम्ही जे काही एक्सप्लेन कराल ते डायग्रामच्या आधारे असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे फ्लोटेशन मेथड. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ZNS. आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ZNS आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, तर तुम्हाला असं येऊ शकतं की ZNSच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी किंवा ZNSच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण कुठली मेथड वापरतो. सेम फॉर कॉपर पायराईडसाठी. ओके, सो हे तुम्हाला 1-1 मार्काला असे क्वेश्चन्स येऊ शकतात. मेथड्स खूप हार्ड असतील तर मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. मेटलर्जी चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लास्ट मोमेंटला पटकन तो व्हिडिओ बघू शकता. 2x स्पीडमध्ये वगैरे करा. इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहा यामधले फक्त, किंवा जर तुम्हाला नाही झालं मेथड लिहायला तर फक्त डायग्राम वगैरे तरी ड्रॉ करा. ओके, जेणेकरून अगदीच त्या ठिकाणी काही न करण्यापेक्षा डायग्राम तरी करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲल्युमिनियमचा नंबर वगैरे लक्षात ठेवा की ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, कॉन्फिगरेशन काय आहे, व्हॅलन्सी काय आहे. ठीक आहे. मेथड हार्ड असतील तर नाही केलं तरी पण चालतील, पण शक्यतो एकदा रीड आउट तरी करा, जेणेकरून काहीतरी आठवेल असं तुम्हाला एक्झाममध्ये. काहीतरी लिहून यालाच, ब्लँक सोडण्यापेक्षा काहीतरी लिहून या. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. हे इम्पॉर्टंट आहे, बट तुम्ही नाही केलं तरी पण चालेल जर तुम्ही हा चॅप्टर पूर्ण स्किप करणार असाल तर, पण इम्पॉर्टंट मात्र आहे, हे येऊ शकतं एक्झामला. इफ यू वॉन्ट तुम्ही हे स्किप करू शकता आणि बाकीचे चॅप्टर्स करू शकता. ओके, सो ही मेथड मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. आता नाही एक्सप्लेन करत आहे, कारण आता आपण फक्त इम्पॉर्टंट बघतोय. हे इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये चेकआउट करू शकता मेटलर्जीच्या व्हिडिओजमध्ये. फक्त एवढं तरी लक्षात ठेवा की बॉक्साईड ओर कोणाचा आहे, ॲल्युमिनियमचा आहे वगैरे, हे एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. हे पण मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे असं येऊ शकतं एक्झामला की आता ह्याला आय थिंक एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे की कॅरिओलाइटचं केमिकल कंपोजिशन लिहा किंवा फ्ल्युरोस्पारचं केमिकल कंपोजिशन लिहा. तर तुम्हाला हे केमिकल कंपोजिशन म्हणजे काय, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. अगेन हे पण इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे इथे घेणारे हे जे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते टाइम टू टाइम बदलावं लागतं. ओके, हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत तर ते टाइम टू टाइम बदलावे लागतात. ओके, मग ते का बदलायचे आहेत? ओके, सो हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत तर ते का चेंज करावे लागतात हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये येऊ शकतं. सो हे एकदा रीड करा, 2च ओळी आहेत. आफ्टर दॅट रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन, हे पण तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं.
नेक्स्ट आहे कोरोशन 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 कोरोशन. ओके, सो कोरोशनवरती जर तुम्हाला कोरोशनवरती जर तुम्हाला काही लिहिण्यासाठी वगैरे आलं तर तुम्हाला ॲटलिस्ट 2 पॉईंट लिहिता आले पाहिजे की कोरोशन कशा कशामध्ये होऊ शकतं. सिम्पल लॉजिक आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे की सध्या जे आपलं स्टॅच्यू ऑफ हे काय नाव आहे असं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जे आहे त्याचं रस्टिंग होत आहे. मग त्याचं कशामुळे रस्टिंग होत आहे किंवा बेसिकली एक फॉर्म्युला काय आहे रस्टचा, हा आपण आधी पण बघितलाय, बट तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे हे जे कॉपर्स आहे तर त्याच्यावरती त्याचं कलर आता चेंज होते, ग्रीनिश होत चाललेला आहे. तर बेसिकली हाच रस्टिंगचा फिनोमिना आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला 2 ते 3 पॉईंट्स माहिती पाहिजेत. अजून तुम्हाला असं पण येऊ शकतं की प्रिव्हेंटेशन ऑफ कोरोजन लिहा 2 ते 3 लाईनसाठी. ओके, आता या ठिकाणी प्रिव्हेंटेशन लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, एकतर पहिली गोष्ट आपण मेटलला कलर करू शकतो, कलरचा एक लेअर चढवू शकतो किंवा करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी त्याच्यावरती ऑइलचा लेअर करू शकतो. सो बेसिकली हे जे काही प्रिव्हेंटेशनच्या मेथड्स आहेत त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. करोजनचं डेफिनेशन आपण ऑलरेडी 3rd चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. गॅल्वनायझिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला गॅल्वनायझिंगमध्ये बेसिकली आपण मेटलच्या वरती कुठल्या मेटलचा लेअर अप्लाय करतो असं येऊ शकतं. सो तर त्या लेअरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आपण झिंकचा लेअर अप्लाय करतो आयरनचं कोरोशन होणे म्हणून वगैरे. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टिनिंग वगैरे पण लक्षात ठेवा. ओके, हां येस राईट सुयश. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टिनिंग पण लक्षात ठेवायचं आहे. बेसिकली हे तुम्ही कलही वगैरे ऐकलं असेल मराठीमध्ये तर तेच हे आहे. बाकी ॲनोडायझेशन नाही केलं तरी पण चालेल, इलेक्ट्रोप्लॅटिंग पण चालेल. एलॉय मात्र लक्षात ठेवा. एकतर एलॉय म्हणजे काय, तर एलॉय एक होमोजिनस मिक्सचर आहे, कोणाचं काय आहे ते लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे एलॉयचे 2-3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. स्टील आहे किंवा नायक्रोम वगैरे आहे, तर हे सगळे एलॉयज आहेत, हे पण लक्षात ठेवा. पर्सेंटेज नाही लक्षात राहिलं तरी पण चालेल, पण ॲटलिस्ट ब्रॉन्झ कोणाचा एलॉय आहे, ब्रास कोणाचा एलॉय आहे किंवा अजून काय स्टील कोणाचा एलॉय आहे हे माहिती असलं पाहिजे. हो, 2 पॉईंट्स याच्यामध्ये बस आहे. एका पॉईंटमध्ये येईल की एलॉय म्हणजे काय आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये एक्झाम्पल्स. एमलगम तर सगळ्यांना माहिती आहे. मर्क्युरी सोबत आपण कुठला पण मेटल घेतला तर ते काय बनवतं, एमलगम बनवतं. लाईक झिंक एमलगम आहे, सोडियम एमलगम आहे. ठीक आहे, सो जसे की तुम्हाला असे क्वेश्चन येऊ शकतात की मर्क्युरी सोबत एलॉय ऑफ सोडियम विथ मर्क्युरीला आपण काय म्हणतो, एमलगम, तर हे लिहा. ओके, सो हे सगळे राईट द नेम्समध्ये असे सगळे एक्झाम्पल्सवाले क्वेश्चन्स येऊ शकतात. सो हवं तर हा क्वेश्चन फक्त करून जा राईट नेम्सवाला. नेक्स्ट आहे तुम्हाला ओर्स लक्षात ठेवता आले तर बघा, कारण तसं हे इम्पॉर्टंट आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे पण चेकआउट करू शकता. सायंटिफिक रिझल्ट्स अगेन तुम्ही सगळ्याच चॅप्टर्सचे करणार आहात एक्सरसाइजमधले तरी, त्याच्यामुळे ह्या पण चॅप्टरचे करून जावा. आलंच तर तुम्ही या चॅप्टरमधले पण लिहू शकता. आता नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडमध्ये अगेन पहिला काही पान एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, सो तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट पण स्किप करू शकता. कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. हे ड्रॉ करता आलं पाहिजे. जर डेफिनेशन आली तर थोडक्यात तुम्ही H2चा ड्रॉ करू शकता. काहीच नाही करायचं, फक्त Hचा एक ॲटम, दुसऱ्या Hचा एक ॲटम आणि H2मध्ये 2 ॲटम्स एवढंच फक्त तुम्हाला दाखवायचं आहे. मग ते तुम्ही सिंगल बॉन्डने दाखवा, असं लाईन स्ट्रक्चरने दाखवा, डॉट स्ट्रक्चरने दाखवा, कशाने पण दाखवा. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट नेक्स्ट तुम्हाला अजून हे माहिती पाहिजे की ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे, नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, ते का बनवतात, कारण त्यांची व्हॅलन्सी आहे त्याच्यामुळे ते बनवतात. आफ्टर दॅट कार्बन एक वर्सटाईल एलिमेंट का आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बनचे 3 ते 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहिता आले पाहिजे, जे की तुम्हाला इथे बघायला मिळते. कार्बनची एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ती म्हणजे कॅटनेशन पॉवर, तर ती काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आफ्टर दॅट सगळ्यात सिम्पलेस्ट कंपाऊंड कार्बनचा कोण आहे हे पण तुम्हाला MCQजमध्ये किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये वगैरे येऊ शकतं. वर्सटाईल म्हणजे खूप जास्त प्रॉपर्टीज असणारा. ओके, म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असणारा किंवा खूप जास्त रूप त्याचे असणारा, खूप जास्त कॅरेक्टर्स असणारा असा एक आहे कार्बन. ओके, सो आता या ठिकाणी मिथेन सगळ्यात स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड आहे. आय थिंक अजून एका पेपरमध्ये कुठेतरी मला पाहायला मिळाला होता क्वेश्चन की कुकिंग गॅसमध्ये काय आहे, तर कुकिंग गॅस कोणाचा बनलेला आहे, प्रोपेन आणि ब्युटेनचा. तर हे लक्षात ठेवा, प्रोपेन आणि ब्युटेनचा बनलेला आहे कुकिंग गॅस. ओके, हे आय गेस की नवनीतच्या पेपरमध्ये की कुठेतरी होतं टार्गेट किंवा नवनीतच्या पेपरमध्ये, तर हे चेक करून ठेवा. नेक्स्ट आहे आयसोमर्स म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मी सगळं तुम्हाला चॅप्टर वाईज सांगतेच आहे, सो तुम्ही प्लीज व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की शॉर्ट डेफिनेशन कुठल्या महत्त्वाच्या आहे, कुठली डेफिनेशन महत्त्वाची आहे वगैरे सगळं. ठीक आहे, सो आयसोमेरिझम म्हणजे काय, असे कंपाऊंड्स की ज्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते डिफरंट आहे बट मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, त्याला आपण म्हणतो आयसोमेरिझमचा फिनोमिना. डेफिनेशन पण आहे आय गेस इथे कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल. कुठे होती डेफिनेशन, कुठेतरी आहे, लेट्स चेक. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
हा नेक्स्ट तुम्हाला हा एक टेबल माहिती असला पाहिजे, मिथेन इथेन प्रोपेनमध्ये किती कार्बन आहेत काय आहे. ठीक आहे. फ्युचर गॅस म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन इज कन्सिडर्ड ॲज फ्युचर गॅस. ओके रुपेश. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा इथे तुम्हाला आयझोमेरिझमचं हे डेफिनेशन पाहायला मिळते. द फिनोमिनॉन इन विच कंपाउंड्स आर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला इज कॉल्ड एज आयझोमेरिझम. ओके, हे डेफिनेशन करायची आहे. न्यूमॅरिकल्स मी ऑलरेडी सांगितलेली आहेत. आय होप तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून बघताय. आता याच्यामध्ये तुम्हाला बेन्झिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करा किंवा सायक्लोपेंटेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करा वगैरे असं पण येऊ शकतं. सो हे स्ट्रक्चर्स पण तुम्ही एकदा चेकआउट नक्की करा. होमोलॉगस सिरीजचं डेफिनेशन करायचे आहे. फंक्शनल ग्रुपची पण डेफिनेशन करायची आहे. त्याच्यानंतर हे जे डिफरन्स आहे 1 मिथायलिन ग्रुपचा इट इन्क्रीजेस बाय 14 U 14 डाल्टन, हे लक्षात ठेवायचं आहे. हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 2 मार्कांसाठी किंवा इव्हन MCQमध्ये सुद्धा किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये सुद्धा. ठीक आहे. नेक्स्ट IUPAC नेमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप की सगळ्यांना IUPAC नेमिंग येत असेल. नाही तर मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी, तुम्ही तो बघू शकता. पण IUPAC खूप इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरमधलं. जास्त काय नाही आहे, तुम्हाला थोडक्यात आहे. सो एवढं पण जास्त नाही आहे. टेबल्स नाही एवढे इम्पॉर्टंट, पण तुम्हाला IUPACचा टेबल मात्र करायचा आहे. IUPAC तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. IUPAC मी ऑलरेडी अपलोड केलं आहे, सो प्लीज चेकआउट तो व्हिडिओ. त्याची लिंक हवं तर आफ्टर दिस सेशन मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन. ओके. नेक्स्ट आहे कंबशन. आय होप सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा कार्बन जो आहे ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करतो तेव्हा तुम्हाला कार्बन डायऑक्साईड, लाईट आणि हीट मिळते आणि हे काय कंबशन आहे. सो हे आय डोंट थिंक की तुम्हाला करायची गरज आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट ऑक्सिडायझिंग एजंट. जर तुम्हाला विचारलंस की कुठला आहे नेम वगैरे लिहा, तर पोटॅशियम परमॅग्नेट आहे किंवा पोटॅशियम डायक्रोमेट आहे. हे 2 ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. जर नाव वगैरे लिहिण्यासाठी आलं तर तुम्ही लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे रिॲक्शन हायड्रोजनेशनची. हे पण एकदा बघून घ्या, इम्पॉर्टंट आहे. मी ऑलरेडी न्यूमॅरिकल्सबद्दल सांगितलेलं आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पहिल्यापासून बघा शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला समजेल सगळं. नेक्स्ट आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आली तर येऊ शकते, एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, बट इफ यू वॉन्ट तुम्ही चेकआउट करून जाऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट इथून तुम्हाला हे बघायचं आहे की कुठला गॅस वगैरे रिलीज होतो. सो तुम्हाला असं येऊ शकतं की वेनेवर द इथेनॉल इज रिॲक्टिंग विथ सोडियम विच गॅस इज एमर्ज्ड आउट किंवा विच गॅस इज लिबरेटेड. त्याच्यामुळे तुम्हाला इथे हायड्रोजन गॅस लिबरेट होतो हे माहिती असलं पाहिजे. सबस्टिट्यूशन रिॲक्शन एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, इझी आहे ना. तुम्हाला फक्त इथे काय सांगितलं आहे की मिथेन आहे. मिथेन जेव्हा क्लोरीनसोबत रिॲक्ट करेल इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी 1 क्लोरो मिथेन पाहायला मिळेल. सो एक बेसिक आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही एकदा रीड करून जाऊ शकता. नेक्स्ट आय होप की हा क्वेश्चन तुम्हाला कळलेला आहे. असे क्वेश्चन्स येतात आणि बऱ्याचशा प्रॅक्टिस पेपर्समध्ये होते, सो ते पण चेकआउट करा. हां, अल्कोहोलला वाय अल्कोहोल इज युज्ड ॲज अ फ्युअल. ओके, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो तुम्ही हे पण एकदा रीड करा किंवा गॅसोहोल काय आहे हे पण तुम्ही एकदा रीड करू शकता. आफ्टर दॅट हे रिॲक्शन विथ बेसिस वगैरे आता लास्ट मोमेंटला केलं नाही तरी पण चालेल, कारण थोडंसं रिॲक्शन्समध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही हवं तर स्किप करू शकता. बट ह्याच्यामधल्या काही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत, लाईक इस्टरचं ऑर्डर स्वीट वगैरे आहे, मग ते का आहे वगैरे हे तुम्ही एकदा बघू शकता. नेक्स्ट आहे मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मायक्रोमॉलिक्युल्स. नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स काय आहे, जे नॅचरली मिळतात ते किंवा जे नेचरमेड आहेत तर ते. ओके. नेक्स्ट हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. या चार्टमध्ये बेसिकली काय येऊ शकतं, येस आले होते ना, मग तेच मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगते, बट तुम्ही लोक ऐकत नाही माझं, असं करता तुम्ही. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे इम्पॉर्टंट आहे तेच मी तुम्हाला सांगते. हो, हे फक्त रीड करा. असं तुम्हाला डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये वगैरे आलं तर तुम्हाला लिहिता येईल. एवढंच फक्त रीड करा की मॅक्रो मॉलिक्यूल काय आहे, मायक्रो काय आहे, पॉलिमर काय आहे, मॅनमेड काय आहे, एकदा फक्त रीड करा. ठीक आहे, 1-2 मिनटं लागतील तुम्हाला रीड करायला. नेक्स्ट आहे पॉलिइथायलिनचं स्ट्रक्चर कसं आहे, पॉलिस्टिरीनचं स्ट्रक्चर कसं आहे, PVCचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा PVCचा फुल फॉर्म काय आहे, टेफ्लॉनचं स्ट्रक्चर कसं आहे, टेफ्लॉनचं कशापासून बनलेलं आहे हे वगैरे असे क्वेश्चन्स या ठिकाणी येऊ शकतात एका चार्टच्या फॉर्ममध्ये. ओके, तुम्हाला या ठिकाणी ब्लँक दिलं जाईल किंवा इथे कुठेतरी ब्लँक दिलं जाईल, याचे युजेस काय आहे. ठीक आहे, सो असे क्वेश्चन्स या चार्ट्सवरती विचारले जाऊ शकतात. आय गेस हे पण येऊन गेलेलं आहे एक मागच्या किती वर्षामध्ये 2019 किंवा 20ला वगैरे आलं असेल. ओके. आफ्टर दॅट PETचं फुल फॉर्म काय आहे, पॉलिइथायलिन टेट्राथॅलेट वगैरे हे सगळं लक्षात ठेवा, कारण असे फुल फॉर्म्स येऊ शकतात तुम्हाला. नेक्स्ट आहे हा पण टेबल करायचा आहे.
हा टेबल इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. अगेन याच्यामध्ये ब्लँक्स येऊ शकतात, DNA फुल फॉर्म काय आहे, कशामध्ये असतं वगैरे. सो तुम्हाला हा टेबल एकदा वाचायचा आहे. आणि ज्यांचा म्हणजे बायोलॉजी म्हणजे सायन्स पार्ट 2, ज्यांचा सायन्स पार्ट 2 पक्का आहे त्यांना काय एवढं करायची गरज नाही, हे आरामात तुम्हाला येऊ शकतं. ठीक आहे. सायन्स 2चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आफ्टर सायन्स 1च्या पेपरनंतर तुम्हाला मिळतीलच पाहायला लाईव्ह सेशनमध्ये. ओके. आय होप सगळ्यांना माहिती आहे अनसॅच्युरेटेड काय असतं, सॅच्युरेटेड काय असतं, ट्रिपल बॉन्ड काय असतं. सो मी याच्याकडे लक्ष नाही देत आहे. होप सो की तुम्हाला हे माहिती आहे. नेक्स्ट तुम्हाला रिॲक्शनच्या टाईप्स वगैरे, शक्यतो जे कोणी कार्बन कंपाऊंड करणार असाल त्यांनी एक्सरसाइजचे क्वेश्चन्स अजिबात स्किप नका करू, कारण एक्सरसाइज खूप चांगली आहे या चॅप्टरची. सो तुम्हाला याचे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स फक्त केलेत तरी पण पुरेसं आहे. ओके. सो जे पण लोक कार्बन कंपाऊंड करणार आहेत त्यांनी फक्त एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स करा, आणि जे मी आता इम्पॉर्टंट सांगितले ते पण एक्सरसाइजमध्ये कव्हर होतीलच मग. ठीक आहे. सो प्लीज एक्सरसाइज स्किप नका करू कार्बन कंपाऊंड जे करणार आहेत त्यांनी. ठीक आहे. नंतर आहे ते म्हणजे स्पेस मिशन. बरेच जणांना स्पेस मिशनमधले जे न्यूमॅरिकल्स आहेत तर ते हार्ड वाटत आहेत. सो न्यूमॅरिकल्स न करता सुद्धा आपण काही थेरॉटिकल क्वेश्चन्स बघतोय. ओके. सो ते तुम्ही करू शकता. आय होप की तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, हो ना, आणि व्हिडिओला लाईक पण केलेला आहे. सो जर तुम्हाला आवडत असेल आपले व्हिडिओज किंवा चॅनल जर आपलं आवडत असेल तर प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके. लेट अस ग्रो टुगेदर, लेट अस लर्न टुगेदर. ओके. सो स्पेस मिशनमध्ये पहिल्या याच्यामध्ये काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, सो तुम्ही स्किप करू शकता पहिलं पान. प्लीज शेअर करा आपलं चॅनल तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्पुतनिक. पहिलं आर्टिफिशियल सॅटेलाइट काय आहे, स्पुतनिक. सो नेम द फॉलोविंगमध्ये विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट, त्याचं नाव आहे स्पुतनिक. किंवा हे कशावरती काम करतं, तर हे आहे सोलर एनर्जीवरती काम करतं. इयर बियर एवढं नाही विचारलं जात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही स्किप करू शकता, हे पण करू शकता हवं तर स्किप. तुम्हाला असं येऊ शकतं की युजेस काय आहेत सॅटेलाइट्सचे, तर ते या ठिकाणी आहे की वॉरसाठी वगैरे, किंवा हे पण नाही युजेस केलेत तर तुम्हाला हे युजेस तर तुम्हाला करावेच लागतील, कारण हे बऱ्याचदा ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपल्याला चार्ट फिल करा किंवा टेबल फिल करा अशामध्ये हे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. MCQs युजली तुम्हाला एक्सरसाइजमधलेच करायचे आहेत किंवा 8 वाजता जे लाईव्ह सेशन होणार आहे त्याच्यामधले घ्यायचे आहेत. ओके. सो हा चार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे, व्हेरी 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 व्हेरी, जेवढे व्हेरी असतील तेवढे इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण तुम्हाला याच्यामधून बरेचसे क्वेश्चन्स क्लिअर होतील. जर तुम्हाला असा पण प्रश्न आला की राईट टाइप्स ऑफ सॅटेलाइट किंवा राईट फंक्शन ऑफ सॅटेलाइट, ओके, किंवा सॅटेलाइट लॉन्चर व्हेकल्सचं नाव लिहा, तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामधून कव्हर करता येतील. सो त्याच्यामुळे हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलमोस्ट पूर्ण वेटेज या टेबल्सच आहे या चॅप्टरमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, जे लोक न्यूमॅरिकल सॉल्व्ह करणार आहेत त्यांना. अजून दुसरी गोष्ट म्हणजे या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे हे सगळे हाय अर्थ ऑर्बिट्स काय आहे, मीडियम अर्थ ऑर्बिट काय आहे, लो अर्थ ऑर्बिट काय आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं की हाय अर्थ ऑर्बिटचं एक्झाम्पल आहे कुठे गेलं, जिओ सॅटर्नस सॅटेलाइट हे असं एक्झाम्पल आहे. हे किती हाईटवरती आहे हे तुम्हाला नंबर्स पाठ करावे लागतील. 35780 किलोमीटर आहे किंवा 2000 किलोमीटरपासून वरतीपर्यंत आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला पूर्ण चॅप्टर करायचं आहे. अगेन किती वेळ लागतो त्या सॅटेलाइटला पोहोचायला, 2 ते 24 तास आहे. या ठिकाणी 24 आवर्स आहे, या ठिकाणी अराउंड 90 मिनिट्स आहे. सो यावरती क्वेश्चन्स ऑलरेडी PYQsमध्ये पण येऊन गेलेले आहेत. ओके. हे जर आलं तुम्हाला तर 3 मार्काला, अगेन 3 मार्कालाच येऊ शकतं. ओके. आणि जर 5 मार्काला आलं तर कसं येईल, याच्यासोबत अजून एखादा क्वेश्चन मर्ज येईल. लाईक कसं येऊ शकतं की हे सगळे सॅटेलाइट्स किंवा हे सगळे ऑर्बिट्स लिहा आणि विथ नावं लिहा सॅटेलाइट्सची आणि फंक्शन्स लिहा, असे क्वेश्चन्स मर्ज येऊ शकतात. पण याचं वेटेज 3 मार्कांचंच आहे. पण 3 मार्कांसाठी पण तुम्हाला सगळं लिहावं लागेल की एकतर हाईट किती आहे, एक्झाम्पल काय आहे, किती वेळ लागतो, 90 मिनिट्स असेल, 24 आवर्स असेल, जे पण असेल ते. ठीक आहे. ज्याला कोणाला डायग्राम काढायचं ते डायग्राम पण काढू शकतात, बट फक्त डायग्रामवरती क्वेश्चन नाही आहेत. इफ यू वॉन्ट वेळ आहे वगैरे तर काढू शकता. ओके. सो जे लोक न्यूमॅरिकल्स करणार आहेत, न्यूमॅरिकल्स खूप इझी असतात, फक्त तुम्हाला फॉर्म्युला बाय हार्ट करावे लागतील, एक तर क्रिटिकल वेलोसिटीचं आणि एस्केप वेलोसिटीचं. ठीक आहे. सो तुम्ही ते फॉर्म्युला नक्की बाय हार्ट करा. नेक्स्ट आहे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल करायची गरज नाही आहे, बट ज्यांना कोणाला आउट ऑफ स्कोर करायचं असेल ते मात्र हे बघू शकतात. नेक्स्ट आहे क्रिटिकल वेलोसिटी एस्केप वेलोसिटी लक्षात ठेवायचे. अर्थची आहे 11.18 किलोमीटर पर सेकंड. ओके. अगेन एस्केप वेलोसिटी काय आहे किंवा याचं डेफिनेशन काय आहे, हो, या टॉपिकवरती ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स पण येऊ शकतात. याची डेफिनेशन ऑलरेडी आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये बघितलेली आहे. ठीक आहे.
हा, तुम्ही आज बोर्ड क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता, फक्त उद्या नका सॉल्व्ह करू. एक दिवस आधी कधी सॉल्व्ह नसतो करायचा. इफ यू वॉन्ट तुम्ही आज सॉल्व्ह करू शकता बोर्डचा एखादा पेपर, जर तुमचा सिलेबस वगैरे झाला असेल तर. ओके, फक्त एवढंच की त्या पेपरमध्ये कमी मार्क्स वगैरे मिळाले किंवा एखादा क्वेश्चन नाही आला तर असं डिप्रेस्ड होऊ नका, फक्त तो क्वेश्चन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट हे मिशन्स वगैरे नाही केलं तरी पण चालणार आहे. काही तुम्हाला हा क्वेश्चन याच्या आधी पण नाही विचारला गेला आणि विचारण्याची शक्यता पण कमी आहे. ओके, सो यू कॅन स्किप. दुसरं असं आहे की डिसएडव्हान्टेजेस काय आहेत स्पेस मिशनचे, तर ते म्हणजे स्पेस डेब्रीज वगैरे होतात. ओके, आउट ऑफसाठी कोणते लेसन्स करायचे हे पण मी ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, जेव्हा आपण वेटेज पाहिलं होतं तेव्हा. सो तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. प्रिन्सेस, आय होप मी तुझं क्वेश्चन कव्हर केलेलं आहे की तुम्ही आज बोर्ड क्वेश्चन सोडवू शकता पण उद्या नका सोडू. ओके, सो डेब्रीज वगैरे जे आहेत तर ते होतात आणि ते हार्मफुल आहेत वगैरे. सो हे तुम्ही लिहू शकता की सॅटेलाईटचं किंवा सॅटेलाईट लॉन्चिंगचं डिसएडव्हान्टेजेस काय आहे. ठीक आहे, MCQ सगळे करणार आहात आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात हे ॲक्टिव्हिटी बेस, त्याच्यामुळे हे करायचे आहेत. या चॅप्टरमध्ये जास्त काही नव्हतं, हा चॅप्टर खूप इझी आहे, त्याच्यामुळे हे सगळे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स पण मी कव्हर केलेले आहेतच तुम्हाला आता सांगण्यामध्ये. पण त्याच्यासोबत तुम्ही हे पण करू शकता. ज्यांना न्यूमॅरिकल्स करायचे आहेत त्यांनी फक्त हे 3 न्यूमॅरिकल्स केले ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तरीही चालतील, कारण युजली तुम्हाला न्यूमॅरिकल्स हे टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमधलेच येतात आणि सॉल्ड एक्झाम्पल्समधले. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे. ट्रू ऑर फॉल्स तर काही 2 मिनिटात होऊन जाईल. ठीक आहे, सो इन दिस वे आपण हे पूर्ण कव्हर केलेलं आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असतील. डायग्रामवरती जर क्वेश्चन आला तर आयवरती वगैरे क्वेश्चन येऊ शकतो किंवा मगाशी मी बरेचसे डायग्राम्सवरचे क्वेश्चन सांगितलेले आहेत. ग्राफवरचे पण क्वेश्चन्स येऊ शकतात, लाईक हीटमध्ये जो ग्राफ आहे त्याचे क्वेश्चन्स येऊ शकतात. ॲनिमल्स बिहेवियरवरती क्वेश्चन्स येऊ शकतात, होप सेपरेटर्सवरती येऊ शकतात. सो तुम्ही ते सगळे क्वेश्चन्स नक्की करून ठेवा. शक्यतो सायन्स पार्ट 1मध्ये डायग्रामला एवढं महत्त्व नाही आहे, कारण डायग्राम सोडूनही न्यूमॅरिकल्स वगैरे पण खूप सारं आहे, बट पार्ट 2मध्ये मात्र डायग्रामला महत्त्व आहे. स्पेस मिशनसाठीचे मार्स मिशन हा ते नाही केलं तरी पण चालेल, मार्स किंवा मून मिशन, सन मिशन वगैरे तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, सो आता आपल्या शेवटचा प्रश्न असा आहे की आता जे 1 डे प्लॅनिंग आहे तर ते कसं केलं गेलं पाहिजे. ओके, सो 1 डे प्लॅनिंगमध्ये ऑलरेडी आपले जे आता 5 वाजलेले आहेत साधारणतः. सो आता आपल्याकडे मे बी तुम्ही 10, 11, 12 जेव्हा पण झोपत असाल, आपण साधारणतः कन्सिडर करू की आता तुमच्याकडे आजच्या दिवसातले 5 तास आहेत आणि उद्या तुम्ही सपोज 6 वाजता सकाळी उठणार आहात किंवा जेव्हा पण कधी उठणार असाल. सपोज करूया की उद्याचे आपल्याकडे 15 तास आहेत. ओके, सो टोटल तुमच्याकडे आता 20 तास आहेत. तर आज काय करायचं आहे, तुम्ही आज फक्त केमचे सगळे चॅप्टर्स करायचे आहेत. ओके, केमचे जे काही चॅप्टर्स आहेत ते फक्त तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे तुमचे एकूण 25पेक्षा जास्त मार्क्स या ठिकाणी परफेक्ट होतील. ओके, आज फक्त केमिस्ट्रीचे चॅप्टर्स करायचे आहेत आणि उद्या जे मग फिजिक्सचे मी चॅप्टर सांगितलेले आहेत तेवढे फक्त तुम्ही करू शकता. चॅप्टर्स करत असताना जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत ते प्लीज स्किप करू नका. ते क्वेश्चन्स तुम्हाला सगळे करायचे आहेत. एक्सरसाइजमधले पण जे मी इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत ते पण करायचे आहेत. ठीक आहे, न्यूमॅरिकल्स ऑरमध्ये असतात, जर तुम्ही न्यूमॅरिकल्स स्किप केले तरी पण चालतील, बट मी जसं की सांगितलेलं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे वगैरे न्यूमॅरिकल्स नका स्किप करू. बाकी तुम्ही न्यूमॅरिकल्स स्किप करू शकता कारण ते न्यूमॅरिकल्स इझी आहेत. ठीक आहे, सो आज तुम्ही हे करणार आहात, पूर्ण केमिस्ट्री आज करणार आहात रात्री झोपेपर्यंत, किंवा तुम्ही जर लवकर झोपत असाल तर सकाळी थोडं उठल्यानंतर करा दुसऱ्या दिवशी. बट तुम्हाला आज पूर्ण केमिस्ट्री करायचं आहे आणि उद्याचे फिजिक्सचे मी 1-2-3 चॅप्टर फक्त फिजिक्सचे इम्पॉर्टंट आहेत, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे तेवढे फक्त करायचे आहेत. सो हे फक्त आपलं 1 डे प्लॅनिंग आहे आणि आज काहीही नवीन करायला घ्यायचं नाहीये. जे तुम्ही आधीपासून केलंय तेच फक्त रिवाइज करायचं आहे. कुठलंही नवीन काहीतरी पेपर जर तुम्ही पेपर तेव्हाच सॉल्व्ह करा जेव्हा तुमचा ऑलरेडी सगळा सिलेबस झालाय. ओके, ज्यांचा सिलेबसच नाही अजून झालाय किंवा ज्यांची अजून रिव्हिजन नाही झाली आहे त्यांनी पेपर नाही सॉल्व्ह करायचा आहे. ज्यांची रिव्हिजन वगैरे झालेली आहे त्यांनीच फक्त पेपर सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे. ठीक आहे, सो ते तुमच्यावरती आहे, तुमची रिव्हिजन वगैरे झाली असेल तर ते तुम्ही बघून घ्या. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता पेपरसाठी काही इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येईल, ओके, क्वेश्चन पेपर जेव्हा हातामध्ये येईल तेव्हा सगळा क्वेश्चन पेपर रीड करायची काही गरज नाहीये. फक्त पहिला क्वेश्चन बघा, सॉल्व्ह करा, दुसरा बघा, सॉल्व्ह करा, तिसरा बघा, सॉल्व्ह करा. ओके, पूर्ण क्वेश्चन पेपर बघायची काही गरज नाहीये. ठीक आहे, कारण मग काय होतं की मोठे क्वेश्चन तुम्ही बघता, मग तुम्हाला ते पटकन आठवत नाही, मग तुम्ही पॅनिक होता, मग तुम्हाला MCQ सुद्धा येत नाहीत मग परत. ठीक आहे, प्रिन्सेस मी ऑलरेडी तुझा क्वेश्चन खूप वेळा कव्हर केलेला आहे, होप सो तुला त्याचा आन्सर मिळालं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन पेपर पूर्ण बघायचा नाहीये. दुसरं आहे जेव्हा तुम्ही काही पेन वगैरे काही पण घेऊन जाणार आहात तेव्हा ते एक्स्ट्रा घेऊन जायचे आहेत थोडेसे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की नवीन काही करायचं नाहीये. ठीक आहे, नवीन काहीच करायचं नाही आता, जे सगळं तुम्ही केलेलं आहे तेच फक्त रिवाइज करायचं आहे. आणि प्लीज आज सायन्स 1चाच अभ्यास करा. बरेच जण म्हणतात की सायन्स 2चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सांगायचे आहेत, तर ते आत्ता नको, नंतर आपण ते बघूया हा पेपर झाल्यानंतर. ठीक आहे,
सो आणि प्लीज कुठल्याच अफवांवरती विश्वास ठेवू नका की पेपर लीक झालेला आहे किंवा इथे पेपर मिळतो तिथे पेपर मिळतोय. याच्यामध्ये टाइम वेस्ट अजिबात करू नका. तुमच्याकडे फक्त आता 20 तास आहेत आजचा आणि उद्याचा दिवस पकडून. सो जे काही तुम्हाला करायचं ते याच 20 तासांमध्ये करायचं आहे. ओके, ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांसाठी एक MCQ सेशन मी ठेवलेला आहे, जे की आहे संध्याकाळी 8 वाजता आणि लाईव्ह असणार आहे. सगळ्यांनी लाईव्ह 8 वाजता हे जॉईन करायचं आहे MCQचं सेशन. सो तुमचे MCQs पण या ठिकाणी पक्के होतील. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांना MCQs जे आहेत तर ते 5 गुणांसाठी असतात. सो तुमचे 5 मार्क्स आपण पक्के करणार आहोत. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्सबद्दल पण मी याच व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. होप्स की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असेल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि आपण पुन्हा एकदा 8 वाजता भेटणार आहोतच. ठीक आहे. सो बाय. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.